मग पहिलं फॉरेन पॉलिसी गोल काय की इस्रायलचं जगाच्या नकाशातून समूळ उच्चाटन. मग इस्रायल तिथं का आहे? कारण की अमेरिका सपोर्ट त्याला करतो. इतिहासात जर आपण बघितलं तर इराण हे जगातली पहिली सुपर पॉवर आहे. दिस पीपल कलेक्टिव्हली प्रोड्यूस हाफ ऑफ द वर्ल्ड्स ऑइल अँड 2/3 ऑफ वर्ल्ड्स नॅचरल गॅस. इफ यू डू नॉट हॅव न्यूक्लिअर वेपन्स you can easily be toppled. But if you are a dictator or if you are an authoritarian regime with nuclear weapons, you have a brahmastra to protect yourself. Ayatollah Ruhollah Khomeini. Actually, 3 generations back, he was living in Kittanur, Lucknow. If you have to explain a nation's foreign policy, you will have to look at its geography. Iran straddles different जिओग्राफिकल झोन्स, जिओक्लायमॅटिक झोन्स. सो इराणवरनं कॅस्पियन सी पासून सुरू होतो. म्हणजे इराणमध्ये नॉर्दर्न म्हणजे तेहरान जे त्यांचे नॉर्दर्न कॅपिटल आहे ते, तर तिथे स्की रिसॉर्ट्स आहेत. हां, म्हणजे तिथे बर्फ पडतो इराणमध्ये. तिथे व्यवस्थित शेती वगैरे आणि तिथे फळ वगैरे येतात. इराणच्या दक्षिणेलाही ऑइल अँड गॅस आहे आणि इराणच्या उत्तरेलाही ऑइल आणि गॅस आहे. हे अनफॉर्च्युनेट. आपल्याला इराण खूप महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इराण उद्या जर स्टेबल होत असेल तर आय एम नॉट व्हेरी कॉन्फिडंट अबाउट दी काइंड ऑफ सिक्युरिटी अँड स्टेबिलिटी दॅट विल कम आउट ऑफ दी ओपन वॉर दॅट पाकिस्तान अँड अफगाणिस्तान आर इन राईट नाव. आत्ताही अमेरिकेचं इतकं इम्पॉर्टन्स का वाटतं त्यांना की आपले प्रॉब्लेम सोडून त्यांना या ठिकाणी यावं असं वाटतं? नमस्कार, मी प्रसाद. देसी पॉडच्या आजच्या पॉडकास्टमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आजचा विषय आहे इराण आणि इस्रायलमध्ये चालू असलेलं युद्ध. हे युद्ध खरंच एक फक्त 2 देशांपुरतं सीमित युद्ध आहे का? यामध्ये इतर देशांची काय भूमिका आहे? अमेरिकासारख्या देशाचा या युद्धामध्ये काय इंटरेस्ट आहे? आणि भारतासारख्या देशांनी या युद्धाकडे कसं बघितलं पाहिजे? आणि या विषयावरती आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आम्ही बोलवलं आहे प्रोफेसर केदार नाईक यांना. प्रोफेसर केदार नाईक हे गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्समध्ये असिस्टंट प्रोफेसर आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र इंटेलिजन्स एजन्सीमध्ये ते व्हिजिटिंग फॅकल्टीसुद्धा आहे. प्रोफेसर केदार नाईक यांनी पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स यामध्ये त्यांचं स्पेशलायझेशन केलं आहे. आणि सध्या ते डॉक्टरल रिसर्च इन एन्व्हायरमेंटल पॉलिटिक्स या विषयामध्ये रिसर्च करत आहेत. आणि त्याचबरोबर ते एक उत्तम ऑरेटर आणि जिओपॉलिटिकल एक्सपर्ट आहेत. चला तर मग हे युद्ध नक्की का सुरू झालं किंवा यामागची अनेक कारणं आपण उलगडून घेऊया आजच्या या पॉडकास्टमध्ये. आजचा पॉडकास्ट सुरू करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्या स्पेसिफिक एपिसोडला हाईप करायला विसरू नका. प्रोफेसर केदार नाईक, वेलकम टू देसी पॉड. मला आज तुमच्याशी खूप महत्त्वाच्या विषयावरती गप्पा मारायच्या आहेत. झालं असं की 1 तारखेला रविवार होता आणि रविवारी सकाळी उठून मी TV बघितला तर पहिली न्यूज अशी आली की अमेरिका आणि इस्रायल यांनी दोघांनी मिळून ऑपरेशन एपिक फ्युरी नावाने इराणवरती अटॅक केला. आणि जेव्हा मी त्याच्याविषयी अजून समजून घ्यायला गेलो तर मला असं जाणवलं की इराण हॅज ऑलवेज बीन अनस्टेबल नेशन. म्हणजे ते कायमच अस्थिर देश आहे किंवा ठेवलेला आहे किंवा असतो. याच्या विषयी जाणून घेण्यात मला खूप जास्त इंटरेस्ट आहे. तर मला असं वाटलं की तुमच्याशी या दुसऱ्या ह्याच्यात कोण जास्त मला नॉलेज देऊ शकेल. सो मला पहिला प्रश्न तोच आहे की हे सगळं नेमकं इराणमध्ये काय चालू आहे आणि इराण इतका अनस्टेबल का आहे पूर्वापारपासून? Okay, so I'm a big fan of Napoleon saying that. First of all, I'm really happy to be here, and I really like my earlier conversation with Desi Pod. So yeah, coming back to this point. तर मी नेपोलियनच्या एका स्टेटमेंटचा खूप फॅन आहे की इफ यू हॅव टू एक्सप्लेन अ नेशन्स फॉरेन पॉलिसी यू विल हॅव टू लुक एट इट्स जिओग्राफी. इंटरेस्टिंग. तर आणि बरेच लोक जिओपॉलिटिक्समध्ये सांगतात अ नेशन्स जिओग्राफी इज हिस्ट्री. सो इन ऑर्डर टू अंडरस्टँड की इराणचे चॉईसेस, कन्स्ट्रेंट्स, लिमिटेशन्स, म्हणजे माझं असं म्हणणं नाही की आय एम नॉट अ जॉग्राफिकल और हिस्टॉरिकल डिटर्मिनिस्ट की तुमच्या जॉग्राफीमुळे आणि इतिहासामुळे तुमचे फ्युचर सगळे तुम्ही तसंच वागावं लागतं. बट ॲट द सेम टाईम जॉग्राफी आणि हिस्ट्रीमुळे तुमच्या प्रेझेंट चॉईसेसला खूप मोठे कन्स्ट्रेंट्स असतात. तर इराणविषयीची जगात एक साधारणपणे लोकांचा समज काय, वाळवंटी देश, मध्य पूर्वेतला देश, एक अरब देश आणि असं म्हणजे सामान्यांची म्हणजे जे ओळखतात त्यांना हे. तर ही साफ खोटी आहे. ठीक आहे. इराण स्ट्रॅडल्स डिफरंट जिओग्राफिकल झोन्स, जिओक्लायमॅटिक झोन्स. सो इराणवरनं कॅस्पियन सी पासून सुरू होतो. म्हणजे इराणमध्ये नॉर्दर्न म्हणजे तेहरान जे त्यांचे नॉर्दर्न कॅपिटल आहे ते, तर तिथे स्की रिसॉर्ट्स आहेत. ओह.
हां, म्हणजे तिथे बर्फ पडतो बर्फ इराणमध्ये. तिथे व्यवस्थित शेती वगैरे आणि ते फळं वगैरे येतात. त्यांचा जो पूर्वेचा जो प्रॉव्हिन्स आहे तो सिस्तान बलुचिस्तान आहे. हं. त्यांचे जे नॉर्थ वेस्टर्न प्रॉव्हिन्सेस आहेत ते अझरबैजानी आहेत. त्याची नावही नॉर्दर्न अझरबैजान, सदर्न अझरबैजान असे वगैरे वगैरे आहेत. त्यांचे वेस्टर्न प्रॉव्हिन्सेस आहेत, दे आर ॲज गुड ॲज इराक, पार्ट ऑफ मेसोपोटॅमिया, त्याला खुझिस्तान असं म्हणतात. तर बेसिकली इराण स्ट्रॅडल्स डिफरंट रिजन्स. So it has been influenced by those regions, and at the same time it influences those regions. So if you look at this quadrilateral, like Iran, historically, आत्ताचा प्रेझेंट नाही पण हिस्टॉरिकल इराण इज अ quadrilateral that connects India, हं. सेंट्रल एशिया, अंतालिया, तुर्की आणि युरोप, हं. अँड ॲट द सेम टाइम वेस्ट एशिया आणि नॉर्थ आफ्रिका. ओके. अशी त्याची ती जॉग्रफी आहे आणि ह्या जॉग्रफीचा त्याच्यावर प्रचंड मोठा असा इम्पॅक्ट असलेला आहे आणि आहेच. ह्या जॉग्रफीला ॲड करण्याचं म्हणून काय, की इराणचा असणारा सी फ्रंट म्हणजे एक पूर्ण गल्फ हा इराणच्या नावाने आहे. म्हणजे आता ते कसं गल्फ ऑफ मेक्सिकोच्या नावावर आणि गल्फ ऑफ हा. अमेरिका करून टाकलं. तर इराणचं त्या पर्शियन गल्फला आधीपासून फ्रंटेज आहे. पर्शियन गल्फ जे आहे त्याची एक होर्मुझच्या इथे एक स्ट्रेट आहे. हं. ठीक आहे. जिथं ओमानियन पेनिन्सुला त्यांना चिकटायला येतो. तो 21 किलोमीटर वाईड आहे. हो. म्हणजे जर तुम्ही ते 21 किलोमीटर कंट्रोल करताय, तर तुम्हाला पर्शियन गल्फ यू कॅन चोक होल्ड इट. आणि हा इराणचा सर्वात मोठा स्ट्रँगल होल्ड आहे. तो त्यांना एक हिस्टॉरिकल आणि बऱ्यापैकी ते ॲडव्हान्टेज देत आहे. ही त्याची जॉग्रफी झाली. वेगवेगळे क्लायमॅटिक झोन्स आहेत, बऱ्याच सुपीक एरिया आहे, डेझर्ट एरियाज पण आहेत. ते भारतालाही कनेक्ट करतं, तुर्कीलाही कनेक्ट करतं, अरेबियालाही कनेक्ट करतं, सेंट्रल एशियालाही कनेक्ट करतं. असा तो एक ट्रान्झिटरी झोन आहे. झोन आहे. हॅल्फर्ड मॅकिंडर नावाचा एक जिओग्राफर, पण त्याला जिओ पॉलिटिशियन असं म्हणतात. तो म्हणतो की त्याचा एक सिद्धांत आहे. तो म्हणतो की इफ यू डॉमिनेट दी हार्टलँड, हं. यू डॉमिनेट दी वर्ल्ड आयलँड, अँड इफ यू डॉमिनेट दी वर्ल्ड आयलँड, यू डॉमिनेट द वर्ल्ड पॉलिटिक्स. त्याचं असं म्हणणं की सेंट्रल एशिया जो कोणी डॉमिनेट करेल तो युरेशिया डॉमिनेट करतो, आणि जो कोणी युरेशिया डॉमिनेट करतो ते वर्ल्ड पॉलिटिक्स डॉमिनेट करतो. ओके. बट हिस्ट्री टेल्स अस, रादर दॅन सेंट्रल एशिया, दॅट लोकेशन हॅज ऑलवेज बीन इराण. ओ, इज इट? येस. त्यामुळे इतिहासात जर आपण बघितलं तर इराण हे जगातली पहिली सुपर पॉवर आहे. सो अंडर द रूल ऑफ मीडीज अँड देन ॲकेमिनिड्स, इट क्रिएट्स दी फर्स्ट एम्पायर. ॲट दॅट एम्पायर स्ट्रॅडल्ड फ्रॉम ग्रीस, नाही त्याच्यानंतर मॅसेडोनियापासून ते सुरू झालं, नॉर्दर्न आफ्रिका, अँड सम ऑफ इट सत्रापीस कवर्ड इंडिया ऑल्सो. ओके. So they were covering parts of India, like parts of Punjab and all. So Iranians were the one first to experiment. Have you seen the movie 300? हो. Sparta स्पार्टन्स. was fighting against Xerxes. जर्सीज. So Xerxes was a Persian emperor. ओके. आणि ते त्यावेळेसपासून आताही, आता वेस्टर्न वर्ल्ड काय म्हणतं की ग्रीक्स आणि रोमन्स आपले, हं. आणि ते कोणासोबत भांडण्यात होते, पर्शियन्स, तर Persian. ते वेगळे. म्हणजे वेगळे. अशी ही हिस्ट्री हे केली जाते. सो ते झाले. मग त्याच्यानंतर पार्थियन्स नावाचे, म्हणजे पर्शियन्स ॲकेमिनिड्स वर डिफिटेड बाय अलेक्झांडर, पण त्यानंतर पार्थियन्स नावाची एक मिलिटरी अरिस्टोक्रसी त्यांना रूल करते. त्यानंतर एक सॅसॅनिड्स नावाचं एक एम्पायर जे दुसऱ्या तिसऱ्या शतकापासून इस्लामच्या उदयापर्यंत ते तिथं राज्य करतं. ओके. आणि म्हणजे आय विल जस्ट टेल यू की व्हॉट मेक्स दी सायकी ऑफ इरान्स कंटेम्पररी रूलर्स. सो सॅसॅनिड्सची राजधानी होती स्टेसिफॉन. बरं. ओके. तर त्या टेसिफॉनला त्यांचं जे सिंहासन होतं, त्या शहेनशाह शब्द तिथला आहे, शाहू का शहा, अच्छा. हां, म्हणजे, आणि मग ते नंतर लोक कॉपी करायला लागले. तर त्याच्या सिंहासनाच्या खाली 2 चेअर्स अशा रिकाम्या सोडल्या होत्या. हं. तर म्हणजे कधी जर चायनीज एम्परर आणि रोमन एम्परर इफ ही हॅपन्स टू व्हिजिट पर्शिया, ओके. तर त्यांना स्थान नको का? सो दॅट रिप्रेझेंट्स देअर ओन सायकी. बट 636-637 onwards, Islamic Arabic forces defeated ओके. पर्शिया. पर्शिया. आणि they were overwhelmed by Arabic forces. हं. बट सून डाऊन द लाईन, सो अब्बासिड कॅलिफेट, असे बरेच बरेच. ते टेक्निकल टर्म्स आहेत, पण अब्बासिड कॅलिफेटमध्ये, सो दो अरब्स वेर डॉमिनेटिंग दी कल्चर, आर्ट, ॲडमिनिस्ट्रेशन, स्टेट क्राफ्ट. सो अरब्स वेर कॅमेल नोमॅड्स अँड दे हार्डली हॅड एनी system or any methods or any history of creating institutions and maintaining empires. ओके. कारण So- वाळवंटातनं हां, आल्यामुळे म्हणजे त्यांचा इतिहास तो वेगळा होता. पण मग त्यांनी जे प्रचंड मोठा एरिया जो जिंकला, हं. तो एरिया जिंकण्यासाठी जे प्रशासन होतं, जे स्टेटक्राफ्ट होतं, जे इन्स्टिट्यूशन्स होत्या, त्या सगळ्या पर्शियन होत्या. बरं. सो बरेच लोक असं म्हणतात
की दो अरेबिया कॉन्क्वर्ड द रेस्ट ऑफ द वर्ल्ड, पर्शियन्स कॉन्क्वर्ड अरब्स देमसेल्स थ्रू कल्चर्स हं. आणि थ्रू अब्बासिड कॅलिफेट विच रूल्ड फ्रॉम 750 टू 1200s. ओके. So Persians were again ruling the world वर्ल्ड. in the guise of Arabic world. ओके. हा. आणि इंटरेस्टिंग. मग this Abbasid Caliphate was annihilated by the world's greatest superpower that world had ever seen, that was Mongols. हं. आणि मग ते चंगीज खानचा एक अनुयायी हुलागू खान, त्यांनी बगदाद म्हणजे काय म्हणावं, म्हणजे बगदादचे त्यांनी संपवलं. म्हणजे त्या टायग्रिस युफ्रेटिस नद्या कित्येक दिवस लाल वाहत होत्या की बापरे. त्यांनी इतकं तिथे लोक कापले कापले. आणि दॅट गेव सेटबॅक असं झालं. पण मग 1500च्या आसपास एक शाह इस्माईल नावाचा एक अझेरी तुर्क, बर. तर तो अझरबैजान आणि हा जो कंटिन्युअस एरिया तो ही स्टार्टेड कॉलिंग शॉट्स इन इराण. स्लोली ही डॉमिनेटेड ऑल ऑफ इराण आणि त्यांनी प्रचंड मोठं असं एम्पायर तयार केलं आजच्या इराणमधनं. आणि ही वॉज सबस्क्रायबर टू अ सुफी फिलॉसॉफी कॉल्ड एज सफी वे. बर. आणि म्हणून त्याला म्हणायला लागले सफावीज. आणि हे सफावी जे होते ते शिया होते. ओके. म्हणून 1500च्या उत्तरार्धात इराण शिया बनायला लागलं. शिया. आणि हे सफावी काही ठिकाणी फार क्रूर होते आणि त्यांनी सर्व लोकांना शिया व्हायला लागलं. सो यू सी मोस्ट ऑफ द अझेरी तुर्क्स अँड पर्शियन पीपल गेटिंग अप शिया. ओके. आणि दॅट ऑल्सो हॅज इन्फ्लुएन्स ऑन इंडिया, कारण की आपली जी विजापूरची आदिलशाही आहे, हं. गोलकोंड्याची कुतुबशाही आहे, त्यांच्यावरही खूप इन्फ्लुएन्स आहे यांचा. ओके. आणि मग त्यांनी ते शिया कल्चर हे दख्खनेत ते तसं त्यांनी आणायला सुरू केलं. इंटरेस्टिंग स्टोरीज आहेत. आणि याच कालखंडात यांनी पारशांचं म्हणजे जे झोरोएस्ट्रियन होते हं, हं. त्यांचं जे शिरकाण केलं, त्यामुळे पारशी लोकांनाही इराण सोडून पळून यावं लागलं. ते 16व्या शतकात झालं. ते ओके. 7व्या शतकात अरब आक्रमणाच्या वेळेस झालं नाही. आणि मग तो भारतातला जो पारशी डायस्पोरा आहे तो त्या सफावीजमुळे आला. अच्छा. आणि हेही किती महत्वाचं आहे असं म्हणतात की नादिर शहाने दिल्ली लुटली असं म्हणतात की आजच्या भाषेत म्हणायचं म्हटलं तर इफ नॉट ट्रिलियन्स हे टूक अवे बिलियन्स ऑफ डॉलर्स आउट ऑफ इंडिया. बर. आणि एक तर अभ्यासक असं म्हणतो मायकेल ॲक्सवरती, जर नादिर शहा त्याच्या शेवटच्या कालखंडात जर वेडा झाला नसता, डिरेंज झाला असं त्याला म्हणतात, तर त्यांनी सेंट्रल एशिया आणि इराणमध्ये तर ब्रिटिशांना पाय ठेवू दिला नसता. नादिर शाह वेडा झाला, मग त्याचा एक अनुयायी अहमद शाह अब्दाली, त्यांनी त्याचं अर्ध राज्य काढलं, मग मराठ्यांना हरवलं, अशी बराच असा तो इराणचा इतिहास आहे. मग ज्यावेळेस ब्रिटिश भारतात स्ट्रॉंग झाले, त्यांचे ब्रिटिशांना ब्रिटिश राजविषयी खूप इन्सिक्युरिटी होती. म्हणजे जेवढं भारताच्या सिक्युरिटीविषयी ब्रिटिश जागरूक होते, तर किंबहुना भारतातले राजकीय पक्ष होते की नाही असा प्रश्नच पडावा अशी गोष्ट आहे. तर त्यांनी इराण अर्धा कापून घेतला म्हणजे स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स तयार केला. ओके. की जो दक्षिणी इराण आहे तो ब्रिटिश स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स होता ड्युरिंग द टाइम्स दे कॉल्ड शॉट्स इन राज. आणि जो नॉर्दर्न इराण आहे तो रशियन स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स होता. ओके. आणि मग जसं दुसरं महायुद्ध संपलं, ब्रिटिशांनी इराण सोडलं. रशिया सोडत नव्हती, काकू करत होती, पण अमेरिकेने प्रेशर ठेवल्यावर त्यांना ते सोडायला. आणि मग एक मोहम्मद रेझा शाह पेहलवी नावाचा एक माणूस 1941 पासून तिथे तो राज्य करत होता. अशी तिथे एक राजेशाही स्थापन झाली. हा एक शॉर्ट इतिहास असं म्हणताय. बर. आणि त्याच्या पुढे मग तिथेही पुढे इंटरेस्टिंग आहे. तर त्या रेझा शाह पेहलवी यांना लोकांच्या उठावा, सो ही वॉज अनपॉप्युलर, सो ही हॅड टू फ्ली. सो हिज सन मोहम्मद रेझा शाह पेहलवी वॉज क्रिएटेड व्हेरी यंग, इन हिज 20s ही बिकेम द किंग ऑफ इराण. आणि तरी लोकाग्रहास्तव त्यांना तिथे थोडी डेमोक्रेसी आणावी लागली. तर 1951ला मोहम्मद मोसादेक नावाचे व्यक्ती तिथे निवडून आले. आणि मग आधुनिक राष्ट्रवादाचे नेतृत्व ऑब्व्हियसली त्यांनी काय केलं, ती जी अँग्लो अरामको की अँग्लो इराणियन ऑइल कंपनी जी होती, तर त्यांनी सांगायला लागले की हे सगळे प्रॉफिट्स फक्त ब्रिटनला जात आहेत, सो ही नॅशनलाइज्ड इट. आणि मग ज्यावेळेस त्यांनी नॅशनलाइज केलं तर सीआयएने त्यांच्या विरोधात एक कू केला आणि त्यांचं सरकार उलथवून टाकलं. आणि जी एक कॉन्स्टिट्युशनल लिमिटेड म्हणजे कॉन्स्टिट्युशनल मोनार्की होती की आणि त्यासोबत पार्लमेंटरी सिस्टीम एक्झिस्ट होत होती, पण त्यांनी जवळपास ती सीआयएच्या कूमुळे आणि ब्रिटिश सपोर्टमुळे ती अशी कुठली सिस्टीम आता तिथं त्यांनी ठेवलीच नाही आणि राजा सर्वेसर्वा बनला. आणि दॅट किंग, इफ यू लुक एट हिज सोशल इकॉनॉमिक पॉलिसीज,
दे आर नथिंग शॉर्ट ऑफ नेहरूज, म्हणजे हम्म. तशाच आहेत की म्हणजे तुम्ही प्रोग्रेसिव्ह असलं शाह. पाहिजे. द- हां, मोहम्मद रजा शाह पहलवी, तुम्ही श्रीमंत व्हायला पाहिजे, तुम्ही भारी व्हायला पाहिजे, तुम्ही पुढे जायला पाहिजे. बट ही वॉज नॉट डेमोक्रॅटिक. हम्म. सो म्हणजे नेहरू कसे सेक्युलर होते, तर ही कुड नॉट अंडरस्टँड द रिलिजियस फिलिंग्स ऑफ पीपल. सो ही ॲक्टिव्हली स्टार्टेड सप्रेसिंग इट. हम्म. So, in order to suppress it, he created an elaborate security apparatus. त्याची जी स्पाय एजन्सी होती तिचं नाव आहे सॅव्हॅक, बर. आणि इट वॉज ब्रुटली अप्रेसिव्ह, ब्रुटली. बट ॲट द सेम टाइम आता बरेच लोक त्यांना म्हणतात की नाही त्यावेळेस खूप इनइक्वल ग्रोथ होती वगैरे वगैरे वगैरे, होतच, त्यात काही वादच नाही. बट इराण वॉज वन ऑफ द फंक्शनल स्टेट्स. इराणची GDP ग्रोथ बऱ्यापैकी चांगली होती, हम्म. हम्म. आणि ही वॉज युझिंग ऑइल इन टू क्रिएटिंग समथिंग लास्टिंग. दो इट वॉज एन्जॉयड बाय फ्यू, हम्म. पण तरी बऱ्यापैकी चांगल्या गोष्टी करत होते. म्हणजे ऑन द लाईन्स ऑफ दुबई जसं आता त्यांनी काही वर्षापूर्वी. तुर्की म्हणता येईल जास्त करून. बर. तुर्कीमधले पॅरल्स आहेत, कारण की म्हणजे तुर्कीमध्ये 1921 मध्ये ज्यावेळेस खिलाफत उलथवून लावली, हां हां. केमाल आतातुर्क पाशा बिकेम दी डिक्टेटर और दी रूलर ऑफ फादर ऑफ नेशन ऑफ Nation. तुर्की. आणि तिथनं पुढे त्यांनी 30 वर्ष मिलिटरी राजवटीने रूल केलं. ही ऑलमोस्ट बॅनिश्ड इस्लाम, दाढ्या वाढवणं अलाउड नाही, टोप्या घालणं अलाउड नाही. ही चोज रोमन स्क्रिप्ट इन्स्टेड ऑफ अरेबिक स्क्रिप्ट फॉर तुर्किश. म्हणजे त्यांनी इतकं की ही यूज टू थिंक दॅट की द डॉमिनेशन ऑफ इस्लामिक कल्चर ओव्हर तुर्की कीप्स देम लॅगिंग. आणि सो ही ॲक्टिव्हली प्रोहिबिटेड ऑल रिलिजन व्हॉट्स एव्हर. अँड सो यू कॅन सी मेनी पॅरल्स इन मोहम्मद रजा शाह पहलवी अँड केमाल पाशा. अच्छा. मग 1975 मध्ये इराणच्या साम्राज्याची 2500 वर्ष सेलिब्रेट करण्यासाठी हां. त्यांनी एक प्रचंड मोठा उत्सव घातला, हां. आणि त्यात जगभरातले लोक आले. आणि मग त्याचे जे ऑपोनंट्स होते मोहम्मद रजा शाह पहलवीचे, त्यांना असं झालं की हे एवढ्या थाटामाटात राहत आहेत, हे एवढ्या जबरदस्त ऐशो आरामात राहत आहेत, जगभरातले लोक येतात शहाचं. इफ आय एम नॉट रॉंग त्याला पार्टी ऑफ द सेंचुरी मिलेनियम Millennium. मिलेनियम असंही त्याला ते म्हणण्यात येतो. आणि मग सो व्हॉट एव्हर ग्रीव्हन्सेस दॅट देअर ऑपोजिशन हॅड स्टार्टेड हॅव्हिंग क्रीडन्स. आणि मग त्याच्यानंतर त्याच्या विरोधात ऍक्टिव्ह विरोध सुरू झाला. तो 77 मध्ये वाढला, 78 मध्ये अजून मोठा झाला तो. आणि हा विरोध करणाऱ्यांमध्ये काही डेमोक्रॅट्स होते, काही फेमिनिस्ट होते, काही लेबर लीडर्स होते, काही सोशलिस्ट होते, काही कम्युनिस्ट होते. बट द स्ट्रॉंगेस्ट पार्टी ऑफ दिस अपोजिशन वॉज रिलिजियस क्लेरिक आउट ऑफ कोम. कोम हे म्हणजे एक तीर्थाचं असं गाव म्हणता येईल, असं महत्वाचं गाव आहे, म्हणजे तिथे सेमिनरीज आहेत त्याच्यातलं. तर तिथला जो माणूस ते म्हणजे आयतुल्ला रुहुल्ला खोमेनी. बरोबर. अँड ॲक्च्युली 3 जनरेशन्स बॅक ही वॉज लिव्हिंग इन कितनूर, लखनौ. येस, म्हणजे ते नाही, त्यांचे आजोबा, ग्रेट ग्रँडफादर. आणि हे जे लखनौचं जे अवध संस्थान म्हणतात त्याला, जे बुरहानुल मुल्क सादत खानाने स्थापन केलं होतं, ते शिया होतं. ओके. आणि त्या काळामध्ये निशापूर नंतर म्हणजे इराण नंतर तर ते इट बिकेम लाईक सिग्निफिकंट पॅट्रनेज सेंटर फॉर शिया लर्निंग अँड शिया अंडरस्टँडिंग. पण नंतर जसं ब्रिटिश हे कॉन्क्वर करत गेले आणि ब्रिटिश ते नंतरच्याही नवाबांना छळत गेले, तर त्यांचा एक इतिहासकार त्याच्या आजोबांचा, त्यांना अहमद हिंदवी म्हणतात. हिंदवी इज हिंदुस्थानी. सो ही फ्लेड इंडिया और ही लेफ्ट इंडिया बिकॉज की ब्रिटिश रूलमध्ये आपल्याला आपला धर्म परंपरा तशी चालवता येणार नाही. अँड हेन्स ही वेंट टू इराण आणि देन मूव्ह टू खोमेन. असा तो इतिहास आहे. अच्छा. म्हणून पण असं आहे का की आपल्या इंडियामध्ये पण आपण जेव्हा हे सगळं झालं तेव्हा बऱ्याच ठिकाणी प्रोटेस्ट आणि बऱ्याच ठिकाणी अँटी अमेरिका स्लोगन वगैरे दिले आपल्या इथे. बरोबर. त्याला बरीच कारण आहे. म्हणजे इफ यू वॉन्ट टू वी कॅन कम टू दॅट लेटर. म्हणजे तसं आपण ते करू शकतो. चालेल. येस. तर मग आयातुल्ला खोमेनींनी, आणि सो डोंट गेट मी रॉंग, म्हणजे ही इज नॉट अब्दुल वहाब. So the proponent of Sunni fundamentalism, or he is not Sayyid Ahmad Barelvi, a jihadi who had declared jihad against Maharaja Ranjit Singh and the others. So these people were quite focusing on Hadith and Quran and particular reading and all of this. But this Irani clergy is extremely wide-read. त्यांचे सोर्सेस खूप म्हणजे they are not only reading the hadiths and Quran and Shariat and the Irani history of Shahnameh. इराणची हिस्ट्री खूप इम्पोजिंग आणि खूप म्हणजे खूप म्हणजे जबरदस्त आहे. रुमी इज इराणी, आणि
अल अरबी, इब्न मिस्क्वाय असे असे खूप रेफरन्सेस आहेत, खूप त्यांची ते डीप आहे. बट ॲट द सेम टाईम दे आर रीडिंग मॉडर्न हिस्ट्री, दे आर रीडिंग मार्क्स, फॉयरबाख, दी मॉडर्न कन्सेप्ट्स ऑफ रिव्होल्यूशन. तर म्हणजे इफ यू रीड आयातुल्ला रुहुल्ला खोमेनी, ही इज नॉट अ सिम्पल वॉक ओव्हर. So what he is doing is he obviously he's a fundamentalist. He's a mystic, Shia mystic. But at the same time, because of his modern readings, he's connecting the whole Shia tradition. इथे आपल्याला शिया ट्रेडिशन जाणून घेणं महत्वाचं होतं विथ द मॉडर्न कन्सेप्ट ऑफ रिव्होल्युशन. ओके. सो नाव व्हॉट इज द शिया ट्रेडिशन? सो वी डेफिनेटली पुढचा प्रश्न तोच आहे की शिया ट्रेडिशन काय आहे काय नेमकं? आहे? तर बेसिकली शिइझम इज सो एक सांगायची गोष्ट म्हणजे काय की बऱ्याच लोकांना वाटतं की शिया इज ऑल अबाउट इराण. दॅट्स नॉट राईट. इराण इज नॉट अरेबिक. काही लोक मला हा मला तेच विचारायचं होतं की एथनिकली इराणियन्स नेमके अरेबिक आहेत का कोण आहेत नेमके? काही लोक इराणच्या शब्दाची फोड अशी देतात, आर्यानम क्षेत्रम इराणम. ओके. आर्य राहतात ती जागा ते इराण, अच्छा. असंही ते म्हणतात. सो जर तुम्ही इसवी सन पूर्व 1500 आणि 1300च्या आसपास आपले आणि इराणचे संबंध बघतात तर ते भावबंदकीचे आहेत. म्हणजे आपण म्हणजे जगातला सर्वात जुना धर्मग्रंथ ऋग्वेद आहे, पण त्याचसोबत त्याच्यापेक्षा एक 200 वर्ष नंतर म्हणजे झेन अवस्था लिहिण्यात आला. मग आपण आपल्याकडे असुर हे विलन आहेत, तर त्यांच्याकडे स शब्द नाही, तर असुरचा अहुर होतो, पण अहुर हा त्यांच्यासाठी देव आहे. म्हणजे ते इतके असे ते ओव्हरलॅप. तर बेसिकली इंडो युरोपियन फॅमिलीचे ते एक सदस्य आहेत. दोज आर नॉट अरब्स. सो मोस्ट ऑफ द पर्शियन्स जे फार्स आहेत तर ते आर इंडो युरोपियन. देअर लँग्वेज इज ऑल्सो इंडो युरोपियन विच इज व्हेरी अकीन टू संस्कृत मोर दॅन अरेबिक. असा तो विषय आहे. पण मग बऱ्याच लोकांना वाटतं की शिया हे इराणी एलिमेंट आहे, पण तसं नाहीये. मोहम्मद पैगंबरांच्या मृत्यूनंतर पहिले खलिफा झाले अबू बकर, मग त्याच्यानंतर दुसरे खलिफा झाले उमर, आणि तिसरे खलिफा झाले उस्मान, आणि मग नंतर चौथे खलिफा झाले अली. पण काही लोकांचं असं म्हणणं आहे की हे जे 3 खलिफा आहेत सुरुवातीचे, तर त्यांचा हक्क नव्हता. ओके. त्यांनी व्हायला नको होतं. त्यांनी काही वेगळ्या पद्धतीने ती खलिफा पदं मिळवली. पण अली जे शूर आहेत, जे पहिले पुरुष समजले जातात इस्लाम स्वीकारणारे, जे मोहम्मद पैगंबरांचे जे संरक्षक असणारे काका होते अबू तालिब, त्यांचे मुलगे म्हणजे मोहम्मद पैगंबरांचे सख्खे चुलत भाऊ, आणि इतकंच नव्हे तर मोहम्मद पैगंबरांची मुलगी फातिमा हिच्याशी लग्न केले म्हणजे मोहम्मद पैगंबरांचे जावई. तर त्यांचं असं म्हणणं आहे की अली हे पहिले खलिफा व्हायला होते. करेक्ट. मग यांना म्हणतात, अरेबिकमध्ये शब्द आहे की म्हणजे जे अलींचे पक्षकार आहेत, म्हणजे अलींच्या सपोर्टर्स आहेत, तर अलींच्या पक्षकाराला शब्द होतो शिया है अली. अच्छा. आणि मग तिथनं शब्द येतो की शिया हे आम्ही अलींचे पक्षकार. करेक्ट. पण तो संघर्ष त्याच काळात क्लिअर होत नाही. अली गेल्यानंतर मुआविया नावाचे एक यांचे खलिफा होता, उमाईद खलिफा. त्यांनी उमाईद डायनेस्टी सुरू करतात. ते मात्र त्यांचा मुलगाच म्हणजे यझीद याने मात्र एका अलीच्या मुलाचा करबलाच्या याच्यावर, इमाम हुसेन असं त्यांना म्हणतात, करबलाच्या युद्धस्थळावर त्यांचा तो खून केला, मारून टाकलं त्यांना. बर. आणि मग तिथे ते की म्हणजे त्या करबलाचं म्हणजे ते इतकं महत्वाचं की मौलाना अली जोहार एक जे शिया होते ते असं म्हणतात की कत्ले हुसेन असल में मर्ग यजीद है. म्हणजे हुसेनला मारणं हाच यजीदचा मार्ग आहे. इस्लाम जिंदा होता है करबला के बाद. अच्छा. म्हणजे त्या करबलाच्या मॅल्टायडममुळे, करबलाच्या शहादतमुळे इस्लाम म्हणजे खरा इस्लाम म्हणजे शिइझम ते तिथनं ते त्याच्यामुळे इस्लाम जिवंत राहतो. त्या शहादतची, त्या रिव्हॉल्युशनचीच आपल्याला ग्वाही द्यायची आहे की क्रूर राज्यकर्ते यझीद सारखे, मुआविया सारखे राज्य करत राहतील, पण त्यांच्या विरुद्ध आपण जीव देणं, शहादत करणं, आणि यातनं हे शिया रेझिस्टन्सची लाईन ती सुरू होतं. तर ही सुरुवातीचा इतिहास आहे. पण नंतर मग 16व्या शतकात सफाविद डायनॅस्टी नंतर त्याला एक इंटरनॅशनल रिलेशन्सचं डायमेन्शन प्राप्त होतं. आणि मग ही जी शिया शहादत, ही जी शिया टेकिंग साईड ऑफ प्रोलेटॅरिएट म्हणजे वर्किंग क्लास आणि म्हणजे वंचित शोषित घटकांचं जे शियांनी, कारण की ते सत्तेत नव्हते म्हणून नेहमी त्यांनी जी त्यांची साईड घेतलेली आहे, तर ही अशा पद्धतीची शिया थिओलॉजी, आणि ज्याला मॉडर्न सोशल जस्टिस असं म्हणता येईल, विच इज अ व्हेरी ॲब्स्ट्रॅक्ट फिलॉसॉफी. पण या सगळ्या गोष्टींचं एकत्रीकरण रुहुल्ला खोमेनी यांच्या विचारसरणीत दिसतं. अँड हेन्स ही बिकेम contested leader of
Iranian revolution. And you wouldn't believe who supported him. Philosophers like Michel Foucault, ओके. Jean-Paul Sartre, Albert Camus. म्हणजे या लोकांना, हे लिडिंग फ्रेंच फिलॉसॉफर्स आहेत जे हु आर टॉकिंग अबाउट दी constraints that American society and the communist parties have on other people, but they fail for the philosophy of Khomeini. खोमेनी. So that was his attraction. सो ते 1979 पासून हां, सो तरी ते विरोध चालू होते. शाह हॅड लेफ्ट कंट्री बिकॉज ही वॉज नॉट फिलिंग वेल, बट स्टील की त्याची रेजिम ते चालू होते. ऑन 1 फेब्रुवारी 1979 तेहरानचा जो मेहराबाद एअरपोर्ट आहे, खोमिनी केम देअर, आणि तोच काहीसं एरियामध्ये विरोधकांचं चालत होतं. बट सिन्स खोमेनी केम देअर, सो विदिन फ्यू मंथ्स दी रिबेल्स आणि जे अपरायझिंग होतं, they captured whole of the Iran, and then the whole of the regime fell. आणि within few months, Ayatollah Ruhollah Khomeini became the supreme leader. The word that they use is marjai taqlid. अच्छा. He फर्स्ट सुप्रीम लीडर. नाही, सुप्रीम लीडरसाठी शब्द नाही तो. त्यांनी एक नंतर सिस्टीम सुरू केली. त्याला म्हणतात की विलायते फकीह. सो इस्लाममध्ये असं कुठल्या राजा किंवा पैशावलीचं राज्य नाही चालत, असं त्यांचं म्हणणं आहे शिया इस्लाममध्ये. तरी इतिहास दुसरं सांगतो, कारण की नेहमी पैसेवाले आणि सत्तावाल्यांचेच राज्य चाललेली आहेत. इस्लाममध्ये असेल, दुसरीकडे असेल. तर मर्जाए तकलीद म्हणजे त्यांचं काय, की इतका मोठा अभ्यासक किंवा त्याचा इस्लामचा अभ्यास इतका आहे की ही इज वर्दी ऑफ एम्युलेशन. तो इस्लामिक शिया क्लेरिकल लाईन मधला सर्वात मोठा अभ्यासकाचा दर्जा आहे. ओके. आणि तोच सर्वात मोठ्या पदावर असला पाहिजे असा दर्जा खोमेनींचा होता. तो खामेनींचाही नव्हता. अच्छा. सो खोमेनी आल्यापासून हां. सगळ्यात जास्त प्रॉब्लेम सुरू झाले अमेरिका इराण रिलेशन्समध्ये आणि अमेरिका इस्रायलमध्ये, इराण इस्रायल रिलेशन्समध्ये, आणि शेजारचे देश एकमेकांचे एकदम कट्टर शत्रू झालेत. तर याचं एक्झॅक्ट कारण काय, की पॉवर आहे, रिलिजन आहे, का अजून तिसरं काही आहे? ठीक आहे. तर ज्यावेळेस ते इराणमध्ये होते, खोमेनींना इराण सोडावं लागलं. हो, 14 वर्ष पॅरिसमध्ये वनवासात राहावं लागलं असं. तर त्यांना का सोडावं लागलं? कारण की शहामुळे. मग शहा का राज्य करतोय? तर अमेरिकेमुळे. शहाला काय करायचं इराण? तर अमेरिका. शहा म्हणलाय मला 10 वर्ष द्या, मी इथे इराण एक नवीन अमेरिका करतो. हां. आणि आपण बोलू नंतर त्या रेफरन्सेस विषयी. तर आपला मेन एनिमी कोण आहे? तर शहा आहे. शहाला सपोर्ट कोण करते? अमेरिका. आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय, की आज इस्लामचा सर्वात मोठा जगातला, कारण की ही इज टेकिंग इस्लाम रिअली व्हेरी सिरियसली. म्हणजे कसं होतं की बऱ्याच सेक्युलर किंवा बऱ्याच रॅशनल अनालिस्टला असं वाटतं की धार्मिक लोक फक्त फायद्यासाठी धर्म वापरत असतात. असं नाही, दे बिलीव्ह इन इट. ठीक आहे. हा सेक्युलरिझम मॉडर्निस्ट सेक्युलॅरिटीचा आणि ट्रेडिशनल धार्मिकतेमधला एक लॅक ऑफ कॉन्व्हर्सेशनचा अभाव आहे, म्हणजे ते लॅक ऑफ अंडरस्टँडिंग आहे. तर ही बिलीव्ह दॅट येरुशलेम विच वॉज विथ इस्लाम, म्हणजे 640 पासूनच त्यांनी पॅलेस्टाईन कॅप्चर केलं. 690ला तिथं ती मशीद हराम अल शरीफ तयार झाली, आणि त्यावेळेसपासून मधल्या काही क्रुसेडचा अपवाद सोडता कंटिन्युअसली जेरुसलेम इस्लामच्या आधिपत्याखाली. बरं. ते असं म्हणतात की मोहम्मद पैगंबरांच्या स्वप्नात एक बुराक नावाचा घोडा आलेला, इट वॉज अ विंग्ड हॉर्स, अँड सो ही वॉज टेकन टू येरुशलेम, अँड फ्रॉम देअर ही वेंट टू द हेव्हन्स, ही वेंट टू द मून, अँड ऑल ऑफ दॅट. सो फ्रॉम इस्लामिक थिओलॉजी ऑल्सो येरुशलेम इज व्हेरी इम्पॉर्टंट. पण आता जवळपास 1400 वर्षांनंतर जेरुसलेम आपल्याकडे नाहीये आणि नसणार आहे. मग का नाहीये? तर ते इस्रायलमुळे. मग पहिलं फॉरेन पॉलिसी गोल काय, की इस्रायलचं जगाच्या नकाशातून समूळ उच्चाटन. मग इस्रायल तिथं का आहे? कारण की अमेरिका सपोर्ट त्याला करते. सो इस्रायल इज अ लिटिल सेटान और अ कॅन्सर विच नीड्स रिमूव्हिंग, कोट इन कोट आयतुल्ला. हा, अमेरिका इज द ग्रेटर सेटान. ओके. सो ते आहे. आणि तिसरी गोष्ट, हे दोघं इथं मध्ये मध्ये का करतायत, की आपलेच काही मुस्लिम देश त्यांना सपोर्ट करतात. म्हणजे सौदी अरेबिया अमेरिकेचा अतिशय जवळचा मित्र. जॉर्डनला सपोर्ट करतायत. इजिप्तमध्ये नासर विरोध करत होता, पण अनवर अल सद्दात आता म्हणजे नंतरचा त्याचा डिक्टेटर. सो ही हॅज मेड हिज ओन पीस विथ युनायटेड स्टेट्स. सो बेसिकली अरब स्टेट्स आर ऑल्सो कोलॅबरेटिंग अँड कोऑपरेटिंग विथ युनायटेड स्टेट्स. सो त्यांनी विजनवासात केलेली मांडणी काय, की पॅलेस्टाईनची मुक्ती म्हणजेच इस्रायलचं समूळ उच्चाटन, म्हणजेच अमेरिकेचा विरोध, आणि म्हणजेच ही राजेशाही अरब राष्ट्र
की हो. जी हुकुमशाहीवर चालतात चालेल. आणि अमेरिका धार्जिणे आणि त्याच्यावरती टिकतात, तर या सर्वांना उलथवून टाकणं. मग ही थिओलॉजीच त्या रिजनसाठी वॉज अ मोलॉट ऑफ कॉकटेल. हो. कारण की बिकॉज युनायटेड स्टेट्स, इस्रायल अँड दोज डायनेस्टिक स्टेट्स आर वॉट गिव्हिंग आर द वन्स हु आर गिव्हिंग सेम्बलन्स ऑफ stability in that hotspot. हॉटस्पॉट. But now his theology and concomitantly his ideology and philosophy and political system is against this. Hmm. So you wouldn't believe the first guy who comes calling on Ayatollah, ते ज्यावेळेस मर्जा आहे तकलीफ झाले, हां. इज यासर अराफात ऑफ पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन. हो, हो. आणि मग ते इस्रायलनी स्वतःची दूतावास खाली केला आणि PLO इज नाव दे आर सेलिब्रेटिंग यासर अराफात. हम्म. यासर अराफात इस्रायलची बोलणे नंतरच आहे, पण यासर अराफात वॉज अ डिक्लेअर्ड टेररिस्ट अँड स्वोन एनिमी फॉर दी इस्रायल. समवेअर डाऊन द लाईन नोव्हेंबर 1979 मध्ये सम युथ दे अटॅक अमेरिकन एम्बसी ऑफ तेहरान, दे कॅप्चर इट अँड दे होल्ड 66 पीपल हॉस्टेज. हाय. आणि एक नाही दोन नाही 444 दिवस अमेरिकन दूतावास म्हणजे अमेरिकन कॉन्सुलेट वॉज हेल्ड हॉस्टेज इन तेहरान. माय गॉड. आणि हे मोर दॅन अ इयर. मोर दॅन अ इयर. आणि हे आंतरराष्ट्रीय राजकारण हे खूप शॉकिंग आहे. म्हणजे कसं आहे, टेक्निकली अकॉर्डिंग टू इंटरनॅशनल लॉ, समजा भारताची बीजिंग मधली कॉन्सुलेट आहे, ठीक आहे, तर ती इंटरनॅशनल लॉनुसार ती भारताची जागा आहे, तिथे भारतीय कायदा चालतो. म्हणजे तिथे म्हणजे त्याला इंटरनॅशनल लॉ मध्ये इतकं, म्हणजे समजा ही भारतातली स्विस एम्बसी, तिथे स्विस लॉ लागणार. बरोबर. त्यासाठी तुम्ही काम करताय तर इंडियन गव्हर्नमेंट कॅनॉट टॅक्स यू. आणि मग जर तुम्ही हे इंटरनॅशनल कन्व्हेन्शनचे सर्व नियम उलथवून लावतात आणि नॉट अगेन्स्ट धिस ऑर दॅट स्टेट बट द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका विच इज द स्ट्रॉंगेस्ट नेशन. नाव देर इज व्हेरिटेबल हिस्ट्री और क्लेम दॅट की आयातुल्लांनी सांगितलं होतं त्या मुलांना की तुम्ही उठाव करा. ठीक आहे, ते पण ऑब्व्हियसली आयतुल्ला खोमेनी कॅनॉट वॉश हिज हँड्स अवे बिकॉज दे डिड इट बिकॉज ऑफ हिज. ही सपोर्टेड देम. त्यांनी नंतर सपोर्ट केला. अच्छा, नंतर. आणि वेन ही सपोर्टेड देम ही बर्न्ड द ब्रिजेस इफ देर एक्झिस्टेड एनी विथ युनायटेड स्टेट्स अँड द इस्रायल. सो देर इज नो गोइंग बॅक. करेक्ट. सो इट स्टार्टेड विथ सगळं त्यांच्या म्हणजे स्वतःचा पॉलिटिकल एक्सपिरियन्स, त्याच्यामधला मग तो जो एक इंटरफेरन्स. ॲट द सेम टाइम ही वॉज, म्हणजे इराणमध्ये खूप लेफ्ट डॉमिनेटिंग लोक होते आणि त्या लेफ्ट डॉमिनेटिंग नरेटिव्हमध्ये वेस्ट हॅज बिन विलिफाईड अँड हॉरिफाईड. म्हणजे ते कसं ते न्यू इम्पेरियलिस्टिक आहे, तुमचे कसं रिसोर्स शोषण करते. सो ऑल दी आयतुल्लास, द कोम सेमिनारी वॉज रीडिंग दिस मटेरियल ऑल्सो अँड सो कंबायनिंग दिस विथ दी शिया रिव्होल्युशनरी अँड प्रोलेटॅरिएट अँड दी वॉट शहादत नरेटिव्ह, it created the really the cocktail of destabilizing political ideology. ओके. सो तिथून मी तर पुढे येतो की न्यूक्लिअर प्रोग्राम. सो इराणचा न्यूक्लिअर प्रोग्राम हा खूपच नावाजलेला आणि खूप चर्चेतली गोष्ट आहे. तर बरोबर, इज इराण अ न्यूक्लिअर स्टेट आत्ताच्या घडीला जर मी तुम्हाला जर विचारायचं असेल, ओके आहे का इराणकडे न्यूक्लिअर बॉम्ब्स म्हणा किंवा ऑटोमिक बॉम्ब्स असे काही आहेत? ओके. म्हणजे लॉंग स्टोरी आहे ती, पण ठीक आहे. म्हणजे पहिली एक गोष्ट म्हणजे काय की लेट अस स्टार्ट थिंकिंग लाईक अ रिअलिस्ट. ठीक आहे. वाय आय थिंक लाईक अ रिअलिस्ट? बिकॉज रिअलिझम गिव्ह ड्यू प्रेफरन्स टू हिस्ट्री, कन्व्हेन्शन आणि हाऊ थिंग्स आर आणि जॉग्रफी ऑल्सो. माझ्याकडे जगातले 15% प्रूव्हन ऑइल आणि नॅचरल गॅस रिसोर्सेस आहेत. डू आय रिअली नीड न्यूक्लिअर एनर्जी? नाही. पहिली गोष्ट. ठीक आहे. दुसरी गोष्ट की ज्यावेळेस, म्हणजे आय एम लुकिंग फ्रॉम अमेरिकन और इस्रायली पॉईंट ऑफ व्ह्यू, ज्यावेळेस तुम्ही म्हणताय की डेट टू इस्रायल, की अमेरिका मुर्दाबाद आणि इस्रायल मुर्दाबाद, दे आर नॉट नियर स्लोगन्स, दे आर ऍक्टिव्हली ट्राईंग टू डू इट. म्हणजे त्यातनंच त्यांनी हिजबुल्ला तयार केलं, त्यातनंच त्यांनी अलकुच फोर्सेस तयार केल्या, त्यातनंच त्यांनी येमेनमध्ये हौथी रेबल्स तयार केले, त्यातनंच त्यांनी म्हणजे इराणनी म्हणजे असं म्हणता येईल की एक पोस्ट मॉडर्न एम्पायर तयार केलं होतं. त्याला ते म्हणजे अमेरिकेला तयार करता आलं नसेल असं एक त्यांनी रिजनल एम्पायर तयार केलं होतं आणि थ्रू विच दे आर ऍक्टिव्हली डिस्टेबिलायझिंग. सो Israel and United States cannot look at the efforts that Islamic Republic of Iran is making towards civilian nuclear energy. म्हणजे
म्हणजे भारताला चीनला गरजच आहे, गरजच कारण की आहे. तुम्ही ऑइल डेफिसिट कंट्री आहे, तुमचं Correct. 80% ऑइल बाहेर नाही बाहेर नेतं. ठीक आहे. आणि तुमच्याकडे तेवढी ॲडव्हान्स्ड हे आहे, आणि तुम्ही काही दुसऱ्याला मारायलाच बसलेलं नाही, तुम्ही पीसफुल देश आहात. आणि तू वाय इराण? हं. तर बरेच लोक असं म्हणतात, एकतर ते इस्रायलला ते हे करण्यासाठी, अनहायलाइट करण्यासाठी. दुसरं दे हॅड सीन की इस्रायलनी सद्दाम हुसेनचं रिॲक्टर कसा उडवला होता, हं. की त्याच्याकडे न्यूक्लिअर कॅपॅसिटी येऊ नये म्हणून. सो दे नीडेड इट सूनर. आणि त्यांना एक कळतंय की ज्या दिवशी आपल्याकडे न्यूक्लिअर वेपन्स येतील, आपल्याकडे एक व्हिटो येतो, हं. विच दे लर्न फ्रॉम द केस ऑफ पाकिस्तान. पाकिस्तान. की म्हणजे भारत खूप बलाढ्य आहे, पण त्या न्यूक्लिअर वेपन्सच्या याच्यामुळे पाकिस्तान जे हे परत परत करतं. सो इन माय ओपिनियन दॅट वॉज द की ड्रायव्हर ऑफ इरानियन न्यूक्लिअर प्रोग्राम. हं, हं. ठीक आहे. जर इफ यू आर सेइंग दॅट की नाही इट वॉज फॉर सिव्हिलियन न्यूक्लिअर, सो देन वाय टेक हेल्प ऑफ नॉर्थ कोरिया थ्रू पाकिस्तान? हं. डेव्हलप युअर ओन टेक्निकल Technical. कॅपॅसिटीज. सो द थिंग इज, आणि परत की फॉर न्यूक्लिअर एनर्जी, न्यूक्लिअर एनरिचमेंट, सो बेसिकली युरेनियम U-238 नावाचा पिच ब्लेंड नावाचा एक ओर आपल्याला मिळतो. त्याच्यामध्ये खूप कमी प्रमाणात U-235 असते, युरेनियम 235, ते आयसोटोप विच इज रेडिओ ऍक्टिव्ह. तर तुम्हाला ते काय करावं लागतं, सेंट्रीफ्युजेसमध्ये टाकून. सेंट्रीफ्युजेस म्हणजे असे साधारण ते खूप हायली Highly. म्हणजे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचे जे सेंट्रीफ्युजेस असतात, तर त्याच्यामध्ये त्या सेंट्रीफ्युजेसमध्ये सो तुम्ही U-235चं त्याच्यातलं कॉन्सन्ट्रेशन वाढवता, त्याला म्हणतात एनरिचमेंट. हं, हं. ठीक आहे. तर फॉर रिॲक्टर्स एनिवेअर फ्रॉम 3% to 20% ऑफ एनरिचमेंट इज मोर दॅन सफिशियंट. इराणकडे 60% वॉव! enriched uranium आहे. So those Americans, they act crazy many times, हं. but they are not crazy. So Crazy. they have sense. So they have Natanz, Fordo, Tehran, and Bushehr capacities, which time and again have shown such kind of so highly enriched capacities. भारताने 3दा IAEA मध्ये इराणच्या विरोधात मतदान केलंय. हं. आणि ड्युरिंग काँग्रेस रूल UPA 1. बरं. मग त्यांची कारणं काय होती, की इराण इज हायडिंग सम ऑफ इट्स न्यूक्लिअर फॅसिलिटीज. सेकंड इज एनरिचिंग वे बियॉन्ड इट्स लिमिट्स. हो. अँड थर्ड थिंग इज इट इज डायव्हर्सिंग सम ऑफ इट्स न्यूक्लिअर स्टॉकपाईल फॉर नॉन एनर्जी युजेस. अच्छा. अँड आय हायली बिलीव्ह दॅट ऑल दोज चार्जेस आर ट्रू अँड आर बोर्न बाय एक्स्ट्रीम डॉक्युमेंटेशन अँड एव्हिडन्सेस. सो चान्सेस आर ब्राईट. जे म्हणजे 60% एनरिचमेंट म्हणजे हो, काय. आणि त्यातनं insane. अजून एक लेसन काय झालं, हे सगळं 2010s मध्ये चालू होतं. हे IAEA इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी, लाईक व्हिच पुट्स. सो ओबामाला असं होतं की नाही, की ओबामा स्ट्रोक अ डिफरंट लाईन, म्हणजे की हं. आपण त्या हिस्टॉरिकल नरेटिव्ह पासून थोडं पुढे आलो. फॉर बुश, जॉर्ज डब्ल्यू बुश, इराण वॉज ॲक्सिस ऑफ एव्हिल अलॉंग विथ इराक अँड नॉर्थ कोरिया. हं. अँड सो ही वॉज लाईक की वी रादर दॅन जॉर्ज डब्ल्यू बुश, त्या पॉलिसीला, त्या फॉरेन पॉलिसी कोंडाळ्याला न्यू कॉन्झर्वेटिझम म्हणतात, की न्यू कॉन्स. आणि डिक चेनी अँड डोनाल्ड ट्रम्सफेल्ड वेर लीडिंग विथ द पीपल हू वर कॉलिंग शॉट्स. अँड अकॉर्डिंग टू डिक चेनी, इराणनी एक पीस ऑफरही पाठवली युनायटेड स्टेट्सला, बट अकॉर्डिंग टू डिक चेनी वी डोंट टॉक टू एव्हिल. हं. But Obama wanted to officiate change. So, in his first year in White House, first Nowruz, जो पारशी पारसी आहे, न्यू इयर. he sends greetings to Irani people and all the Persian population, diaspora and all of this. So he wants to start cooperation. But ओबामांचं असं आहे की ते बोलायला खूप छान होते आणि सगळं होतं, ऐकायला वगैरे छान होतं, पण ते ही कुड नॉट प्रोड्यूस द इंटेंडेड रिझल्ट्स. Hmm. So though he spoke about this in 2008 and 9, it took him 2015 to effectuate any change. But in 2015, they created something known as JCPOA, Joint Comprehensive Plan of Action, which is called as UN 5+1 or E3+3. UN 5+1 is म्हणजे युनायटेड नेशनचे जे 5 परमनंट मेंबर आहेत सिक्युरिटी काउन्सिलचे, युनायटेड स्टेट्स, रशिया, चायना, फ्रान्स आणि UK प्लस जर्मनी, हे मिळून त्यांनी इराणसोबत डील केली की आम्ही तुमच्या याचं म्हणजे काय, तुमच्या एनर्जी आणि बाकीचं हे म्हणजे तुम्ही काय करा, की तुमचे जे रिॲक्टर्स आहेत ओपन करा इन्स्पेक्शनसाठी आणि त्याला IAEAच्या याच्याखाली येऊ द्या. आणि मग आम्ही जे तुमच्यावर सँक्शन्स टाकलेले आहेत ते आम्ही सँक्शन्स हळूहळू कमी करत जाऊ. E3+3 म्हणजे युरोपियन 3 आणि बाकीचे 3 म्हणजे असं ती डील होती. सो ती 2015 ते 18 चालली. डोनाल्ड ट्रम्पनी त्याच्यातनं परत काढला. मग देन इराणियन्स आर ऑल्सो लाईक की डोंट ट्रस्ट युनायटेड स्टेट्स. करेक्ट.
So there is mutual incomprehension, there is mutual distrust, and at the same time, toppling of Saddam Hussein, toppling of Gaddafi, and toppling of other dictators, even the Nicolas Maduro, and have taught them that if you do not have nuclear weapons, you can easily be toppled. But if you are a dictator or if you are an authoritarian regime with nuclear weapons, you have a Brahmastra to protect yourself. आय थिंक तेच याच्यासोबत नॉर्थ कोरियासोबत होत आहे Exactly. की तिथे ते जातच नाही. Exactly. मगाशी तुम्ही बोलता बोलता इराणने एक खूप मोठं साम्राज्य उभं केलं आहे आणि मग त्याच्यात तुम्ही हमास, हिजबुल्ला, हौतीस अशी नावं घेतली आणि अशा ऑर्गनायझेशनची नावं घेतली. तर हीच एक प्रॉक्सी वॉर असते का? आणि असेल तर प्रॉक्सी वॉर स्ट्रॅटेजी नेमकी कशी वर्क करते आजच्या काळात? Okay, so Robert Kaplan नावाचा एक जिओपॉलिटिशियन आहे. He says that की Iran was not only first superpower or first empire, it is also post modern empire. की जे म्हणजे अमेरिकेला किंवा चीनलाही तयार करणं खूप अवघड आहे. तर आपण एक एक बघत जाऊ. ते प्रॉक्सी वॉरफेअर त्याच्यामध्ये स्टडी. प्रॉक्सी वॉर एक बऱ्यापैकी काय असतं, ह्याला असिमेट्रिकल बॅलन्सिंग म्हणणं म्हणण्यात येतं. बरं. सो इफ आय कॅनॉट मॅच यू थ्रू रिसोर्सेस, पर्सोनेल, टेक्नॉलॉजी अँड मिलिटरी स्ट्रॅटेजी. सो आय स्टार्ट गुरिला वॉरफेअर. आय स्टार्ट terrorist attacking. I create a new intermediary which cannot be traced back to me, but I can support them. That is proxy warfare. Proxy warfare is another word or is linked with asymmetrical balancing when you are inferior to your कॉम्पिटिटर किंवा रायव्हल्स. तसं ते आहे. आता हे इराणचं एम्पायर पण याच्यात बघ. सो ठीक आहे, हाऊ इंजिनियस दे आर, लाईक डिस्ट्रक्टिव्हली, बट दे आर क्वाईट इंजिनियस. दॅट इज पर्शियन जीनियस, वन कॅन से दॅट. 1982, Yitzhak Rabin was defense minister and Menachem Begin was the president of Israel. In June, they attacked Lebanon because PLO काय करते की लेबनॉन इस्रायलच्या नॉर्थला आहे. आणि ते रुटीनली काय करतात की तिथनं इस्रायलच्या फोर्सेसवर अटॅक करणं आणि त्यांचे सैनिक पळवणं आणि त्यांच्याकडे 40 किलोमीटरच्या माऱ्याच्या तोफा होत्या. तिकडनं 40 किलोमीटर इस्रायलमध्ये बॉम्ब टाकत बसणं, शेलिंग करत राहणं. हे PLOचं काम होतं, पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन, या आराफा. रॅबिननी म्हणजे मिलिटरी अचिव्हमेंट्स कमाल, म्हणजे ते एका आठवड्यात, म्हणजे त्यांना वाटलं होतं की वेळ लागेल, ते एका आठवड्यात बैरूतपर्यंत पोहोचले, म्हणजे लेबनॉनला असं वगैरे. आणि त्यांनी तिला म्हणजे हे जूनमध्ये अटॅक त्यांनी सुरू केला, 6 जूनला. ऑगस्ट 22 पर्यंत या अराफतला लेबनॉन सोडून पळून जावं लागलं. ओके. ही हॅड टू फ्ली. ट्युनिशियाला गेला तो. बर. आणि मग नाव इराणियन्स आर लाईक की झालं, आता आपण जिंकलो युद्ध आणि आता आपला मेन विलन नाहीये असं वगैरे वगैरे नाही. लेबनॉन मध्ये खूप ख्रिश्चन आहेत, मॅरोनाईट ख्रिश्चन्स त्यांना म्हणतात. आणि सो आता तिथं ख्रिश्चन स्टेट तयार करायची त्यांची स्ट्रॅटेजी होती, म्हणजे इस्लाम आपल्याला एवढा प्रॉब्लेम नाही. आणि लेबनॉनमध्ये एवढे मुसलमान का वाढले, कारण त्याला नकबा म्हणतात की हे 1948 मध्ये इस्रायलमधूनच पळून गेले, कारण की इस्रायली नकबा इज दे कॉल इट डिझास्टर, आणि अशी त्यांची ती स्ट्रॅटेजी होती. लेबनॉनच्या साऊथला काही शिया राहतात. त्या शियांना सिरियातनं हाफिज अल असाद, तो शिया होता सिरिया, तो अलावाईट आहे, बट ही वॉज बेथिस्ट. म्हणजे बाथ म्हणजे रेनेसॉ, म्हणजे हे नासरनी, गमाल अब्दुल नासर, इजिप्तच्या डिक्टेटरने आपल्या पार्टीला हे नाव का दिलं, बिकॉज ही वॉज इन्फ्लुएन्स्ड बाय रेनेसॉ, द रिनेसन्स इन युरोप, आणि ही वॉन्टेड the modern Arab secular nationalism, socialist nationalism should be pan-Arabist and should lead Islamic world, not the other thing, असं त्यांनी नाव दिलं होतं. आणि त्याच्यात तुम्हाला धर्माचा फरक नाही पडला. सो हा पण हाफिज अल असाद पण बाथिस्ट होता, आणि सो सद्दाम हुसेन लेट्स नॉट गेट देअर. सो इराण इज नाव टॉकिंग विथ हाफिज अल असाद, अ बाथिस्ट, ज्याच्यासोबत ते भांडतायत. इराकसोबत ऍक्टिव्ह वॉर चालू आहे इराणचं. येस. अँड स्टील दे आर टॉकिंग विथ हाफिज अल असाद अँड दे आर गिव्हिंग हेल्प टू दोज मिलिशियास. ओके. आणि 1982 एक मी त्याचं नाव सांगलो, अहमद कासिम असं म्हणून त्यांनी टायरचं जाऊन इस्रायलचं मिलिटरी हेडक्वार्टर उडवलं. तिथे 92 लोक मेले. तो खूप मोठा नंबर आहे. इस्रायलने 90,000 लोक नेले होते, म्हणजे इस्रायलची 2% पॉप्युलेशन. म्हणजे भारताने कुठल्या देशावर आक्रमण करताना जवळपास 3 कोटी लोक नेले सर, म्हणजे इतक्या त्या आणि सो दे लूज इट आउट. 1983 मध्ये मग फ्रेंच आणि अमेरिकन फौज येतात जॉईंट, त्याच्यावर ते बॉम्ब टाकतात. अँड सो बाय 1985
Israel had to leave Lebanon Hmm. because of this asymmetrical balancing and targeting. And then around 1982-83 मध्ये हे ग्रुप नाव बदलत राहिले. आणि 1985 onwards, these people started calling themselves as forces or party of Allah, which means Hezbollah. Oh, So this is how they create great. Hezbollah. Similarly, if you look at Bahrain, ठीक आहे, बहरेन हे पर्शियन गल्फ मधलं, म्हणजे पर्शियन गल्फ आधी फेमस कशासाठी होतं, पर्लचं फिशिंग, पर्ल्स आणि फिश, आणि ते असं सुंदर. पण आता त्यांच्याकडे खूप सारा गॅस आहे आणि खूप म्हणजे एनॉर्मस पैसे आहेत. पण बहरेनमध्ये 70% पॉप्युलेशन ही शिया आहे आणि राजा सुन्नी आहे. ओके, हा, मग त्यांनी त्याला सपोर्ट द्यायला सुरू केला. राईट. तसंच येमेनमध्ये, ट्रस्ट मी, सौदी अरेबियाची डोकेदुखी आज इराण आहे पण उद्या येमेन आहे. आणि रादर दॅन सौदी अरेबिया डॉमिनेटिंग येमेन, दे आर फायटिंग अ वॉर, ओपन वॉर सिन्स 2015. मोहम्मद बिन सलमान, येमेन अँड सौदी अरेबिया. बर. In the long era of history or long era of time, in my opinion at least, Yemen will be preponderant over Saudi Arabia. त्याला बरीच कारण आहेत. Let's not get. So in Yemen, they use the war-hardened mountain-living Houthis to destabilize the dictatorship of a Sunni, ओके. Ali Abdullah Saleh. ठीक आहे. हा, म्हणजे दे आर नाव एन्सर्कलिंग सौदी अरेबिया. ठीक आहे, बहरेनमध्ये ते आहेत, मग ते इथे पण आलेले आहेत. त्याचसोबत आधी सद्दाम हुसेन त्यांना अलाव करत नव्हता, पण तरीही शिया. सद्दाम हुसेन कसा होता, सद्दाम हुसेन वॉज अ सुन्नी डिक्टेटर ऑफ अ शिया मेजॉरिटी कंट्री इराक. 70-75% ते इराक शिया आहे. अँड सो त्यांची म्हणजे नजफ, करबला ही जी सर्वात महत्वाची तीर्थ आहेत याच्यातली शिझम मधली, ती इराकमध्ये. करेक्ट. आणि मग त्या लोकांसोबत त्यांनी ते नॅचरल अफिनिटी आणि ते म्हणजे त्याच्यामधलं ते अफिलिएशन सुरू केलं. सिमिलरली अफगाणिस्तानमधला जी म्हणजे जी नॉर्दर्न अलायन्स आहे, ठीक आहे, त्यातले काही सुन्नी आहेत, ते म्हणजे शाह मसूद असेल, म्हणजे शेअर ऑफ पंजशीर, पण त्याचसोबत मझारी शरीफमध्ये हजारा शिया आहेत. बर. तर इट इज अगेन लाईक ऍक्टिंग, म्हणजे दे कॅन ऍक्ट पॉलिटिकली मिलिटरीली ऑन द डिक्टेट्स ऑफ इराण. ओके. आणि जगभरातल्या म्हणजे हे शियांचं तर त्यांनी म्हणजे आता तर इराकमध्ये तर त्यांचं चालतंच, कारण की नाव इराक इज डेमोक्रेसी. तिथं शियाच निवडून येतात, तिथं त्यांचा प्रचंड मोठा इन्फ्लुएन्स आहे. अल-बद्र ब्रिगेड्स, म्हणजे तिथं त्यांच्या हे पण आहेत, म्हणजे एक्स्ट्रा, म्हणजे इराकमध्ये त्यांच्या एक्स्ट्रा टेरिटोरियल आर्मीज पण आहेत, मिलिशियाज पण आहेत. बर. ठीक आहे. आणि त्यांची अल-कोद्स ब्रिगेड्स म्हणून, कोद्स म्हणजे येरुशलेम फारसीमध्ये, आणि त्याही त्या एनॉर्मस एक्स्ट्रा रिजनल आणि एक्स्ट्रा टेरिटोरियल पॉवर. बरं, हे कमी म्हणून अरब जगतातल्या गरीब लोकांना असं वाटतं की आपण पॉवर, एकतर सौदी अरेबिया राजा, आपण काय करणार, इजिप्तमध्ये सगळे मिलिटरीवाले राज्य करतात, आपल्याला काय करणार, लिबियन हे वगैरे वगैरे, असं ते काय करतात वगैरे. तर हे जे सर्व गरीब जे आहेत, तर पॅलेस्टिनियनचा कॉज, एकतर पॅलेस्टाईनचा कॉज इराण एवढा कोणीच पुढे करत नाही. ते असं दाखवतात की पॅलेस्टाईनसाठी आम्ही जीव द्यायला तयार, बाकीचे कोणीच, देअर स्किन इज नॉट इन द गेम बट आर सीएस. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मी तुम्हाला मग सांगितलं, रिव्होल्युशन अँड सोशल. सोशल जस्टिस इज व्हेरी ॲब्स्ट्रॅक्ट टर्म टू डिफाईन, बट देन दी शिया लँग्वेज इज क्लोक्ड इन दॅट लँग्वेज. अँड सो दी अरब स्ट्रीट, म्हणजे अरबात जे गरीब लोक आहेत, त्यांचे जे प्रोलेटारिएट आहेत, त्यांना पण इन्फ्लुएन्स करायचं, त्यांना पण वाटतं की शिया खरा यांच्यासोबत लढतोय. आणि यामुळे की हे जे आयडिओलॉजिकल अफिनिटी टुवर्ड्स इराण विथ एक्सटेन्शन ऑफ हेजबुल्ला, आणि ह्याचं ग्रेटेस्ट म्हणजे हेजबुल्ला, हौती, अल-बद्र, अल-कोद्स, ह्या ब्रिगेड्स आणि मजारी शरीफ मधले काही जे फोर्सेस असतील, आणि हे कमी म्हणून द ग्रेटेस्ट एक्झाम्पल इज हमास. हमास इज एसेन्शियल ऑफशूट ऑफ Muslim Brotherhood. The Arabic name is Ikhwan al-Muslimin, was created in 1920 in Cairo. ठीक आहे, by Hassan Banna. And according to them, तुम्ही पॉलिटिकली असे हे म्हणजे हे डेमोक्रेसी वगैरे वगैरे हा मूर्खपणा सोडा, इस्लाम, कोर इस्लाम, आणि त्याच्या विरोधात लढा, हे त्यांचं म्हणणं होतं. त्याचं याच्यातलं, आणि म्हणजे त्यांच्यासाठी टेररिझम, म्हणजे अल-कायदा त्याच फिलॉसॉफीतनं येतं, मुस्लिम ब्रदरहूडच्याच, त्यातनंच हमास तयार होतं. म्हणजे हे जे अल-अझहर विद्यापीठामध्ये कैरोमधनं बरेच लोक म्हणतात की मोस्ट ऑफ द टेररिस्ट वेअर ब्रेनवॉश्ड. तर हमास त्यातला आउटशूट आहे. हे एका सुन्नी फंडामेंटलिस्ट मुस्लिम ब्रदरहूड, म्हणजे त्याच्यामध्ये हसन बन्ना, सईद कुत आणि अबुल मौदुदी यांच्या फिलॉसॉफीने तयार झालेला आहे. बट इराण सो स्मार्टली हायजॅक कम्प्लीट हमास टू सर्व इट्स ओन इंटरेस्ट.
बापरे! मला आता तुम्ही एम्पायर तयार केलंय ना, तर मला आता हे रिजनल एम्पायर. म्हणजे मला असं आता हे झालं की इट्स नॉट रँडम मिडल ईस्ट वॉर. इट इज Yes. कम्प्लिटली स्ट्रॅटेजिक करून ते बिलकुल बिलकुल. आणि अनरेस्ट ठेवणं आणि हे सगळं इट इज इरान्स ब्रेन. आणि दॅट्स वाय तुम्ही जे आता मगाशी म्हणलात की इराण हो. असं एकदम साधा हे नाहीये. हो. So the like the Achaemenids, like the Sassanids, like the Safavids. Now Ayatollahs. या सगळ्यामध्ये पुढे जाऊन मला असं म्हणायचं आहे की या सगळ्यामध्ये एक इकॉनॉमी आणि ऑइल आणि इकॉनॉमी पण एक मेजर रोल प्ले करतोय इराण बरोबर जे तसं सगळं चालू आहे. तर त्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे की स्ट्रेट ऑफ हार्मोज, बरोबर. जी एक अत्यंत स्ट्रॅटेजिकली हो. इम्पॉर्टंट प्लेस आहे इराणसाठी. त्याच्यावरती आपण मगाशी बोललो होतो, पण आता त्यावरती थोडं डिटेलमध्ये बोलायला आवडेल मला. बरोबर. ठीक आहे. जगातले जे कुठले म्हणजे आता जर नाव हा आपण ह्याच्यात टाकूच म्हणजे ज्यावेळेस इन्फोग्राफिकमध्ये, तर स्ट्रेट ऑफ हार्मोज मधले जर आपण आता ते हे कव्हर करायला सुरू केले. वर इराण आहे. ठीक आहे. शेजारचं राज्य इराक. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे आहे कुवेत. त्याच्यानंतर आहे सौदी अरेबिया. त्याच्यानंतर आहे बहरेन. ठीक आहे. त्याच्यानंतर नाही, आधी कतार आहे, मग बहरेन आहे, मग UAE आहे, मग ओमान आहे. दिस पीपल कलेक्टिव्हली प्रोड्यूस हाफ ऑफ द वर्ल्ड्स ऑइल अँड 2/3 ऑफ वर्ल्ड्स नॅचरल गॅस. आणि हा गॅस जर तुम्हाला तिथनं इकॉनॉमिकली बाहेर पाडायचा असेल तर तो होर्मुझमधनं जावाच लागतो. आणि किती? 21 किलोमीटर. फक्त 21 किलोमीटर नॅरो आहे. म्हणजे बरेच लोक ते म्हणजे इमॅजिन नाही होत की ते म्हणजे यू रूल दोज आणि ते 21 किलोमीटर इराण कॉल्स इट एज देअर ओन टेरिटोरियल लेक आणि इट कॉल्स द शॉर्ट्स अँड दे कॅन क्लोज होर्मुझ ॲट देअर विल. बापरे. अनलेस अमेरिकन्स म्हणजे असं झालेलं आहे. एक टँकर वॉर झाले 84 ते 88 मध्ये सद्दाम हुसेन आणि हे भांडत होते. त्यावेळेस इराणनी म्हणलं की ठीक आहे, सद्दाम हुसेन आमच्याशी म्हणतोय ना, एकही टँकर पास नाही होऊ द्यायचं. करतो काय सद्दाम? चोक पूर्ण चोक होल्डच आहे. म्हणजे की दिस इज वाय जॉग्रफी मॅटर्स. आणि ह्याच्यात अमेरिकन थिअरीमध्ये पण म्हणजे अमेरिकेचे एक अल्फ्रेड थायर महान म्हणून अमेरिकन नेव्हल वॉर कॉलेजचे हेड होते, प्रेसिडेंट होते ते. ही रोट अ बुक इन्फ्लुएन्स ऑन सी पॉवर ऑन हिस्ट्री फ्रॉम 1660 to 1783. ते अमेरिकन नेव्हल थिंकिंगचं सगळ्यात 1890 मध्ये हे बुक पुस्तक आलेलं आहे. आणि त्यांचं काय सांगितलंय, इफ यू नीड कॉमर्स यू नीड नेव्ही. अँड इफ यू नीड नेव्ही आणि त्यातनं पैसे पाहिजे असतील तर ग्लोबल ट्रेड इज नॉट ओशन म्हणजे ओपन सी मधनं नाही होत, तो कोस्टल आहे. म्हणजे तो चिकटून जातो. सो यू नीड टू डॉमिनेट सी लेन्स ऑफ कम्युनिकेशन. आणि होर्मुझ इज वन ऑफ द मोस्ट स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट. आणि इराण आता परत जिनियस परत काय, सो तिथे सौदी अरेबियाचं पोर्ट आहे रासल तानुरा. ठीक आहे. बहरेन, कुवेत, कतर आणि UAE आणि इराक यांना ऑप्शनच नाही. त्यांना होर्मुझमधनंच बाहेर काढावं लागतं, दुसरं ऑप्शनच नाही. सौदी अरेबिया रेड सीला पण त्यांना एक फ्रंटेज आहे. तर सौदी अरेबियानी याम्बू नावाचं त्यांचं एक रेड सीला पण असं हे सुरू केलं की जिथनं तुम्हाला ऑइल पाईपलाईन मधनं येता येतं. बट नाव दॅट इज बिंग थ्रेटन बाय हौतीस. ओके. इट जस्ट क्रिएटेड एन्सर्कलमेंट. म्हणजे कमाल. म्हणजे तसं त्यांनी ते केलं. बरं, नॉट जस्ट दिस, इराण इज द ओनली कंट्री इन द वर्ल्ड विच इज नॉट ओनली टेकिंग द बेनिफिट्स ऑफ दिस मिडल ईस्टर्न ऑइल आहे, पण जी कॅस्पियन सीचा जो ऑइल अँड गॅस हे जे आहे ना, तर ह्या दोन्ही ठिकाणी ऍक्सेस असणार जगातला एकमेव देश आहे. तुर्कमेनिस्तान, वन ऑफ द लार्जेस्ट प्रूव्हन नॅचरल गॅस रिसोर्सेस. तुर्कमेनिस्तान इज इराणचं नेबर. जे कॅस्पियन सीचं जे आहे म्हणजे इराणच्या दक्षिणेलाही ऑइल अँड गॅस आहे आणि इराणच्या उत्तरेलाही ऑइल आणि गॅस आहे. हे अनफॉरसीन. दे कॅन फाईट फॉर इन्फिनिटी. म्हणजे डिपेंड म्हणजे टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्सेस नाही आहेत आणि म्हणजे बाकी बरेच कन्स्ट्रेंट्स. नो वन कॅन फाईट फॉर इन्फिनिटी म्हणजे असं तो हे आहे. ते फक्त ट्रम्पच्या फॉरेन पॉलिसी स्टेटमेंट्समध्ये बरं वाटतं. बट यातनं अजून एक ऑप्शन काय की इराणनी आत्ताच्या त्यांच्या इस्लामिक फोकसमध्ये दे आर नॉट फोकसिंग ऑन द गेन दॅट इज द फ्युचर गेन. आता हे ऑइल महत्वाचं आहे. ऑइल खूप महत्वाची गोष्ट आहे आणि ऑइल लागणारच आहे. आणि त्यामुळे युरोप जगाचं सेंटर असल्यावर आणि अमेरिका जगाचं सेंटर असल्यामुळे ती जॉग्रफी तिकडे टिल्टिंग होती. जग आता एशिया सेंट्रिक होणार आहे. खरा गेम भारत, चीन इथे चालू आहे, साऊथ ईस्ट एशियामध्ये चालू आहे. तर त्यामुळे इराण बिकॉज ऑफ इट्स व्हेरी जॉग्रफी अँड इट्स प्रेझेन्स इन इट्स कॅस्पियन आणि याच्यातनं, तर हे जे स्थान्स आहेत
तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान त्यातल्या काही लोकांशी त्यांची भांडणं पण आहेत. हं. बट स्टील इराण कॅन अलाइन इटसेल्फ व्हेरी इझिली विथ दॅट जॉग्रफी अँड कॅन बी अ की प्लेअर इन दिस एशियन ड्रामा. नेशन. ओके. सो दॅट्स जॉग्राफिकल ॲडव्हान्टेज दॅट इट हॅज. बरं. स्वतः तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे ट्रम्प किंवा अमेरिका हा हं. एक म्हणजे कुठल्याही जगात कुठेही वॉर चालू आहे, अमेरिकाचं असतंच तिथे काही ना काहीतरी बरोबर. प्रेझेन्स. मिडल ईस्टमध्ये इतकी वॉर झाले, म्हणजे इराण इराक असू दे किंवा अफगाणिस्तानचं असू दे किंवा अजून काही असू दे, तर अमेरिकेचा हात हा असतो. तर आत्ताही अमेरिकेचं इतकं इम्पॉर्टन्स का वाटतं त्यांना, की आपले प्रॉब्लेम सोडून त्यांना या ठिकाणी यावं असं वाटतंय? अमेरिकेला इराणमध्ये हां. म्हणजे मी आधी बऱ्याच अमेरिका असं का वागतं याचा पूर्ण प्रयत्न करायचो म्हणजे आणि ते रॅशनल आणि काही त्याच्या मागचे असे वगैरे म्हणजे त्यातले काही रॅशनल असतील, मटेरियल इंटरेस्ट असतील, काही आयडिओलॉजिकल इंटरेस्ट असतील असं वगैरे वगैरे मी ते शोधायचा प्रयत्न. डोनाल्ड ट्रम्प आल्यापासून मी असे काही इंटरेस्ट शोधणं बंद केलं. म्हणजे 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 नाही see, खरं. you cannot explain his behavior by being rational. ठीक आहे. हं. So maybe, but he's still helpful for United States of America because जे अमेरिकेने म्हणजे अमेरिकेचं मधल्या काळातलं रडणं काय होतं, की अमेरिकेने एक रॅशनल वर्ल्ड ऑर्डर तयार केली. हं. त्या वर्ल्ड ऑर्डरचे नियम मास्टर करून हं. चीन, काही मिडल ईस्टर्न देश, काही लॅटिन अमेरिकन आणि काही युरोपियन देश हे अमेरिकेवरच अमेरिकेकडनं फायदा करून घेतात. कारण काय सो ट्रम्प कसं का असेना, ही हॅज इंट्रोड्यूस द एलिमेंट ऑफ इरॅशनॅलिटी, सो विच माइट ॲटलीस्ट इन अमेरिकन कॉन्झर्वेटिव्ह अँड रिपब्लिकन टर्म्स, की ज्या रॅशनॅलिटीचा ते फायदा घेत होते वर्ल्ड ऑर्डरचा, नाव ही हॅज इंट्रोड्यूस अनसर्टॅनिटी इन इट, सो विच माइट बोल्स्टर अमेरिकाज कॉज. ओके. And that's why some Americans might support what Trump is doing. हं. Okay. That is like broadening my imagination हां. wide as possible. ठीक आहे. आता लुकिंग ॲट why Trump did इंडिव्हिज्युअली आणि याच्यामध्ये बोलायचं. तर निकोला मदुरो त्यांनी ते व्हेनेझुएला आणि याच्यामध्ये हे जे केलं, त्याला एक हिस्ट्री आहे. 1815 मध्येच तत्कालीन अमेरिकन प्रेसिडेंट मनरो, he had declared a Monroe Doctrine. And what Monroe Doctrine stands for is America for Americans. Hmm. So basically, in Americas, Spaniards, British, Portuguese, French had their own colonies and empires. So America was like, now Americas will be free. ठीक आहे. म्हणजे अमेरिका हॅड डिक्लेअर्ड इट्स ओन इंडिपेंडन्स अँड बाय 1815 इट वॉज कमिंग ऑन इट्स ओन लेग्स, स्टँडिंग ऑन इट्स ओन लेग्स, अँड सो इट वॉन्टेड टू गेट रीड ऑफ दिस कॉलनीज. Now, for some of the people, America got rid of those colonies because अमेरिकेला ते स्वतः पूर्ण कॉलनी करायचे होते. ठीक आहे. तसं झालं. पण आता इतिहासामध्ये न्यूआन्स्ड गोष्टी घ्याव्या लागतात. ठीक आहे. जस्टिस इज नॉट अज्युम्ड, वर्ल्ड इज नॉट फेअर. ठीक आहे. सो इफ यू लुक एट मनरो डॉक्टरीन, त्यांनी खूप प्रॉब्लेम केले. अमेरिका आणि उरलेल्या त्या देशांना, लॅटिन अमेरिकन देशांना स्वतःचे नथिंग शॉर्ट ऑफ कॉलनी दे ट्रीटेड. बट वॉज इट बेटर दॅन युरोपियन वेज ऑफ बिईंग? वे बेटर. तर अमेरिकेचं इंटरव्हेन्शन, सो वाय अमेरिकन्स, सो इफ यू लुक एट द अमेरिकाज फाउंडिंग principles of their, like America's fundamental principles of their foreign policy is believe on their exceptionalism, is believe on their exceptionalism. म्हणजे अमेरिकन आपण वेगळे, आपण युरोपसारखे लोकांना मारघाट करायला नाही करत. आपण जर कुणाच्या जो आपण डील करतोय, आपलाही फायदा करणार, त्यांचाही फायदा करणार. हा. दुसरी गोष्ट आयसोलेशनिझम, म्हणजे आम्ही बॅलन्स ऑफ पॉवर आणि ह्याच्यात आम्ही नाही पडत. आम्हाला फक्त म्हणजे ट्रेड अशी तरी ती सुरुवातीची ते त्यांची ही आहे. आणि बऱ्याच ठिकाणी जर तुम्ही बघितलं, म्हणजे मला आता आपण सांगू, अमेरिकन खूप प्रॉब्लेम गेले. बट कंट्रीज हॅव बीन वे मोर डिस्ट्रक्टिव्ह अँड वे मोर प्रॉब्लेमॅटिक फॉर वर्ल्ड ऑर्डर बाय हॅव्हिंग फ्रॅक्शन ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाज पॉवर, लाईक इंग्लंड डिड. सो त्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये बघितलं, ऑल एम्पायर्स आर क्रूअल. ठीक आहे. डोंट गेट मी रॉंग. अमेरिकन एम्पायर, बाय बिंग द स्ट्रॉंगेस्ट एम्पायर इन द वर्ल्ड, इज द लिस्ट क्रूअल दॅट हिस्ट्री हॅज सीन. ओके. ठीक आहे. बिकॉज दे आर ट्रान्सफॉर्मिंग. पण आता कसं आहे, की आता ट्रम्प आणि म्हणजे ते त्यांच्यातले चेंजेस, म्हणजे आय एम नो सपोर्टर ऑफ अमेरिकाज. आता त्या कंटेक्स्टमध्ये बघताना, की आता ट्रम्पनी ह्याच्यामध्ये का केलं व्हेनेझुएलामध्ये, तर की बाबा अमेरिका फॉर अमेरिकाज, आणि व्हेनेझुएला वॉज स्टिअरिंग मोर अँड मोर टुवर्ड्स चायना. आणि त्याच्यामध्ये बरेच लोक हे सांगतात की इट वॉज डी डॉलरायझेशन ऑफ ऑल ट्रेड. ठीक आहे. सी, सो इफ इराण इराण, व्हेनेझुएला अँड रशिया, largest of the oil producers in the world, if they are not
trading their oil in dollars, it And- is going to give impetus to de-dollarization of trade. Correct. And so, like, which is the easiest shot that the United States can call was Venezuela. हम्म. So they went against the Venezuela. Now against the Iran. Okay, why they are involved in all of this? So if you look at the MAGA, okay, it is interesting. Like, so Make America Great Again. Donald Trump was clear that we are not going to intervene in world wars and we are going to stop all the wars and all those stupid wars. He has Absolutely. blamed George W. Bush and also. And Absolutely. so JD, that's his vice president, believes on this. हा मला ऍक्च्युली एक प्रश्न हा. तो आला की सडनली एका वर्षभरात मागाचं काहीतरी वेगळंच कन्व्हर्जन झालंय. सो इज इट बिकॉज ऑफ द ऍडवायझर्स दॅट ही हॅज नाव? एक्झॅक्टली. सो ह्याच्यात खूप इंटरेस्टिंग आहे. इफ यू रीड, म्हणजे जर आता इफ यू आर इंटरेस्टेड, यू कॅन रीड दी फेब्रुवारी 2025 स्पीच ऑफ ॲट म्युनिक सिक्युरिटी कॉन्फरन्स. ही खूप महत्वाची एक ती असते. तर ती जेडीचं वाचू शकता, ऐकू शकता. ओके. आणि ॲट द सेम टाइम आता जे 2026 फेबमध्ये मार्कोनी दिलेले रुबिओनी, मार्को तर ते पण वाचू शकता. ओके. तर जेडी इज कन्व्हिन्स्ड मागाइस्ट की नाही, नो इंटरव्हेन्शन, आपला पण बघा, ठीक आहे, की आपली हिलिंग बघा, की द वे लिबरल्स अँड न्यू लिबरल्स हॅव फॉरसेकन कम्युनिटीज, हॅव मॉक्ड फेथ, हॅव जोक्ड अबाउट रिलिजन, आणि याच्यामुळे तुम्ही ज्या ग्लोबल ट्रेडमुळे तुम्ही आपल्याच जे वर्किंग क्लासेसला मागे टाकलेले, तुम्ही ते नॅशनल हिलिंगवर फोकस करा. बट मार्को रुबिओ फोकस्ड ऑन की आपल्या पूर्ण वेस्टर्न वर्ल्डचा कॉमन डीएनए आहे, आपण हे सिव्हिलायझेशनल अलाइज आहेत आणि आपले काही नॉर्मल सिव्हिलायझेशनल एनिमीज पण आहेत. तर ह्याला म्हणतात न्यू कॉन्झर्वेटिझम. ओके. And as I mentioned, this was a dominant ideology of Donald Rumsfeld and Dick Cheney, which was ruling ideology in George W. Bush's regime. आणि त्या आयडियोलॉजीचं काय म्हणणं आहे? Since America is so awesome and since America is so great, we need to export our democracy, we need to export our institutions, ओके. and that will be a gift, and people will run towards us. That's what Cheney and don't get me wrong, it is a fundamentalist ideology. Dick Cheney, Donald Rumsfeld were themselves evangelical Christians who were, so they might not be as superstitious and they might be giving equal rights to women and all, but when it comes to proselytization of religion and making the whole world Christian, they are as adamant as those Wahhabis and those Ayatollahs are. बरोबर. आणि मग ह्या न्यू कॉन्झर्वेटिझमची, म्हणजे त्याच्यामुळे इराक वॉर, त्याच्यामुळे इट एक्सप्लेन्स लॉट ऑफ बिहेवियर ऑफ डिक चेनी अँड रम्सफेल्ड, अँड यू कॅन सी दॅट स्ट्रीक इन मार्को. ओके. ही इज नॉट अ मागाइस्ट, ही इज अ न्यू कॉन्झर्वेटिव्ह. आणि हेन्स मार्जरी टेलर ग्रीन, हू वॉज लाईक रिप्रेझेंटेटिव्ह, आणि मग मार्जरी टेलर ग्रीनने म्हणले की मागा इज डेड. ओके. As a foreign policy tool, it is dead, and now you have neo-conservatism calling shots over MAGA. And so you need to see that difference. Now JD is receding, and Marco is calling more and more shots. Hence Venezuela, hence Iran. ओके. व्हॉट आता पुढे काय असेल? You never know. बिकॉज ट्रम्पला प्रेडिक्ट करणं तसं अवघड आहे. पण नाही, म्हणजे आता मार्कोला तो देतोय, तो एक 6 महिन्यांनी मार्कोला काढूनही टाकू शकतो. म्हणजे ते ट्रम्प आहे तो, तो इकडेही काही करू शकतो, तिकडेही करू शकतो. एक्झॅक्टली. सो गेल्या 1 तारखेपासून जेव्हापासून हे न्यूजमध्ये आलंय की अटॅक झाला इराणवरती, आणि सो इन्व्हॉल्वमेंट वाईज चायना आणि रशिया अजून ह्याच्यात का पडले नाहीयेत? हा, पहिल्यांदा एकतर हार्ड पॉवर मधला डिफरन्स. ठीक आहे, वर्ल्ड इज मेनी थिंग्स. ठीक आहे, एक अमिताभ आचार्य म्हणून, काही लोक म्हणतात वर्ल्ड युनिपोलर आहे का, बायपोलर आहे का, मल्टीपोलर आहे का, वगैरे वगैरे. अमिताभ आचार्य म्हणून एक माणूस आहे, त्याचं असं म्हणणं आहे की वर्ल्ड इज मल्टिप्लेक्स, आणि डिफरंट झोन्समध्ये डिफरंट पिक्चर चालू आहेत थिएटर्समध्ये. सो वेन इट कम्स टू इकॉनॉमी, तुम्ही बायपोलर म्हणू शकता, म्हणजे 2 हे पोल्स आहेत आणि बाकीचे याच्यामध्ये. बाकी कल्चर आणि इन्फ्लुएन्स आणि सॉफ्ट पॉवर म्हणजे मल्टीपोलर आहे. देयर आर मल्टिपल पोल्स आर विच आर एमर्जिंग. बट वेन इट कम्स टू हार्ड पॉवर, and when it comes to projection of that hard power across all the corners of the globe, around the globe, but still pun is intended, Uncle Sam is Uncle Sam. बर. ठीक आहे, Chinese are now catching up the naval race, but still they have few aircraft carriers. 2-3 असावेत आता. आपल्याकडे 2 आहेत. रशियाची 1 आहे, ते कदाचित युक्रेनने बुडवली त्यापासून हे वगैरे. अमेरिकेच्या 17 ॲट देअर पीक 18 एअरक्राफ्ट कॅरियर्स पाण्यात होत्या.
एक एअरक्राफ्ट कॅरियर म्हणजे कित्येक विमानं, विमान. त्याच्यासोबतच्या कित्येक फ्रिगेट्स, त्याच्यासोबतच्या कित्येक डिस्ट्रॉयर्स, त्याच्यासोबतच्या कित्येक सबमरीन आणि त्याच्यासोबतचा तो एक पूर्ण फ्लॉटिला. ॲब्सोल्यूट एक तामझाम. हा म्हणजे एक एअरक्राफ्ट कॅरियर जगातल्या कित्येक नेव्हींना नाही, हा. जगातल्या कित्येक आर्मींना हरवू हरवू शकतो, शकतो. कित्येक देशांच्या. तर दे कॅनॉट मॅच इट. मॅच इट. म्हणजे आणि इवन डॉलर बाय डॉलर स्पेंडिंग, चायना हॅज सीन काय म्हणतात त्याला, एक्सपोनेन्शियल राईज ऑन इट्स लाईक स्पेंडिंग, बट इट इज नो मॅच टू युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, बोथ टेक्नॉलॉजिकली आणि बोथ when it comes to matching. Third thing is, China is smart. China is not going to get involved into, see, if America is policing the world and paying the costs, Chinese are in no hurry to police the world and pay those costs themselves. अच्छा. So they want Americans to get involved, get action, and like they know that like their dictators are being toppled. But at the same time, if Chinese intervene right now, the cost they would have to pay will be way more than the benefits that they are getting. And they are no Donald Trump. So they are very good at cost benefit analysis. And so Chinese won't get in. Now the thing about Putin is already embroiled in his own war. Okay. ह्याच्या युक्रेनचं. And he has lost, by different estimates, thousands, if not tens of thousands, and by some estimates, hundreds of thousands. बाप. Now, then you need to understand that Russia, by year, to Russia's doom is not just political or economical. Politically and economically, it has like resources and it might survive. Russia's doom is demographical. Russia's population is declining. It has unfavorable sex ratio. Russia has 1166 women for 1,000 men. So, like any distortion in like any Imbalance extreme, होतं it असेल. creates imbalances. So, Russia is losing out population. बापरे. So, its population is growing negatively, and at the same time, if it is faced with such kind of wars, and trust me, don't get me wrong, Russia's real problems are in Chechnya, Dagestan, Abkhazia, and Ossetia. Okay. These are population plus regions and which have like Muslim fundamentalist organizations which Putin somehow controlled, but they are going to come back and bite him. Correct. So Russia has supported Iran, has called it as egregious violation of any moral and fundamental international law. But then some people going to say that your forces are in Ukraine. And then how can you say that violation of international sovereignty and all of this? So he lacks the bite. Second thing is, why Russia is so pro-Iran? Obviously, they used to share border across USSR वेळेस. USSR ways. Then Azerbaijan and all this, like Russia also needs a counterbalance from Turkey. बरोबर. Okay, so Iran provides that. Okay, and another thing is, you wouldn't believe like how world is changing. During Ukraine war, Russia has fired almost 57,000 drones at Ukraine, which were procured from Iran. अच्छा. And you wouldn't believe Zelensky was saying 2 days back, you cannot trust everything that Zelensky says. But Zelensky काय म्हणतोय की लोक आमच्याकडे येत आहेत की त्या इराणी ड्रोन्सला वाचण्यासाठी आम्ही कसं वाचलो, तर ते नो हाऊ आता त्यांना पाहिजे. तर त्यामुळे रशिया इज लिमिटेड अँड चायना वुडंट गेट इन. चायनाचे ऑब्जेक्टिव्ह क्लिअर आहेत. पहिले म्हणजे वन चायना पॉलिसी. म्हणजे चायना इफ इट इज गोइंग अन इम्पिरियलिस्ट वॉर, इन माय ओपिनियन इट विल बी अबाउट द टेरिटरी दॅट चायना इज डिरेक्टली गेनिंग, अँड दोज टेरिटरीज इसेन्शियली इदर विल बी इन ईस्ट चायना सी और साऊथ चायना सी. ओके. आणि चायनाची जे सगळ्यात मोठी डोकेदुखी काय की फर्स्ट आयलंड चेन ऑफ कंटेनमेंट. अमेरिकेने अशी ते आयलंड चेन केलेली आहे. जपान, कोरिया हे नाहीये पण तैवान, फिलिपिन्स, ह्याला ती फर्स्ट आयलंड चेन ऑफ कंटेनमेंट म्हणतात चायनाचे. तर ते त्यातलं तैवान तरी पहिलं घेणं म्हणजे दे ब्रेक फ्री देमसेल्स टू पॅसिफिक. हे चायनाचं त्यांचा अजेंडा क्लिअर आहे आणि ते असे मिसकॅल्क्युलेशन नाही करणार. म्हणजे माओ इज लॉंग डेड. Mao was the last guy who did such kind of misadventurous miscalculations. ओके. आता येऊया आपल्या देशावरती, भारतावर. Yes. भारत या सगळीकडे कशा दृष्टीने पाहतोय किंवा कशा दृष्टीने आपण त्या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे. ह्या दोन्ही ऍस्पेक्ट वरती बोलूया आपण. ओके. आता आपल्या ऑपोजिशनचं असं म्हणणं आहे की आपण ते आधीच लगेच त्यांना विरोध करायला पाहिजे. ठीक आहे. मला असं वाटतं की आपण स्टडीड सायलेन्स ठेवला. ठीक आहे. आपण तो लगेच निषेध केला नाही कारण की फॅक्ट्स एमर्ज व्हायचे होते. आपण बऱ्याच काही गोष्टी सांगू शकतो आणि
सईद अब्बास अराक्ची आणि एस जयशंकर यांचं बरंच बोलणं चालू आहे. म्हणजे इट्स नॉट दॅट की वी आर नॉट टॉकिंग विथ इराण अँड ॲट द सेम टाइम वी आर टॉकिंग विथ इस्रायल, वी आर टॉकिंग विथ जॉर्डन, वी आर टॉकिंग विथ बहरेन, वी आर टॉकिंग विथ ओमान, वी आर टॉकिंग विथ कुवेत, म्हणजे यातलं जे कोणी इन्व्हॉल्ड आहे. तर आता आपण याच्याकडे कसं बघितलं पाहिजे, यातली पहिली महत्त्वाची गोष्ट, यात आपले सगळेच मित्र आहेत. हो. ठीक आहे. पण आता काही मित्र, काही कमी मित्र आहेत. म्हणजे 370 आपण ज्यावेळेस काढलं, हं. इस्रायलनी तुम्ही करा, त्यांना आवडलंच आहे, चांगलं आहे. सौदी अरेबियाने विरोध नाही केला. हं. Saudi Arabia has not, like Mohammed bin Salman or the King Salman, have not gone public. हं. Iran has. ठीक आहे. म्हणजे जरी ते म्हणतात ना की फ्रेंडली नेशन, तरी त्या मित्रांच्या आपल्या कमिटमेंटमध्ये फरक आहे. पहिली गोष्ट, Right, ही right. एक गोष्ट आपल्याला कळलं पाहिजे. दुसरी एक गोष्ट की इराण त्याच्या रेजिमच्या आयडिओलॉजिकल सपोर्टसाठी कधी कधी अशा काही इस्लामिक त्याला भूमिका घ्याव्या लागतात हं. की जी कदाचित भारताच्या राष्ट्रीय हिताच्या विरोधात असतात. म्हणून आपल्याला इराणवर हे करावं लागतं. म्हणजे आपल्याला कन्स्ट्रेनिंग भूमिका तिथे हं. हं. येते. आता भारताच्या याच्यामध्ये काय, म्हणजे आपण स्पेसिफिकली रिजनच्या बाबतीत बोलू आणि मग आपण काय इंटरेस्ट काय गुंतलेले आहेत. हं. जेवढी इस्रायलची पॉप्युलेशन हं. 90-97 लाख, त्यापेक्षा जास्त भारतीय मध्यपूर्वेत आहेत. हं. 1 कोटी. बरोबर. ठीक आहे. ही दुबईमध्ये 35 लाख भारतीय आहेत. सौदी अरेबियामध्ये 25 लाख भारतीय आहेत. कुवेत, कतारमध्ये 8-9 लाख भारतीय आहेत. ठीक. इस्रायलमध्ये पण 1 लाख भारतीय आहेत. भारतीय. तर त्यामुळे एक तर त्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी एक म्हणजे रेमिटन्सेस. भारतामध्ये सहसा $120 बिलियन हं. हे दरवर्षी रेमिटन्सेस येतात. 118 बिलियन मागच्या वर्षीच्या आहेत. त्यातले 40% गल्फमधून येतात. त्यातले 20% एकट्या UAEतनं, दुबईतनं येतात. येतं. तर हे आपल्याला रेमिटन्सेससाठी महत्त्वाचं आहे. दुबई हा आपला सर्वात जास्त, म्हणजे UAE आपला सर्वात मोठ्या ट्रेड पार्टनर्सपैकी एक आहे, की $100 बिलियन पेक्षा जास्त ट्रेड आहे आपला त्यांच्यासोबत. ओके. परत पुढची एक गोष्ट म्हणजे की त्या ट्रेड आणि म्हणजे त्या स्ट्रॅटेजिक रूट्समधनं ते आपल्याला महत्त्वाची गोष्ट. तिसरी गोष्ट म्हणजे हिस्टॉरिकल डायस्पोरा रिलेशन्समधनं आणि अवेअर, म्हणजे सिक्युरिटी याच्यासाठी. आता यू वुडंट बिलीव्ह द काइंड ऑफ सिक्युरिटी कोऑपरेशन दॅट वी हॅव. सौदी अरेबिया आणि हे लोक UAE रुटीनली आपल्या विरोधात ज्यांनी दहशतवादी कारवाया केल्या आहेत, मग ते कोणी अमेरिकन असतील किंवा ते कुठले मुस्लिम्सही असतील, ते आपल्याला देतात. हं. हं. ठीक आहे. हे दुसरं म्हणजे आय थिंक आय शुड नॉट टॉक अबाउट इस्रायल बिकॉज इट इज ॲम्पली क्लिअर. आणि ऑन हिज विजिट इन 26 हो. February in to the Knesset, it's like now our partnership has been upgraded to special strategic partnership. We have immense complementarity and mutuality on almost every aspect of foreign existence, हो. be it asymmetrical balancing, be it सिक्युरिटी टेक्नॉलॉजीज आणि डोमेस्टिक पॉलिसीमध्ये, डोमेस्टिक याच्यामध्ये काय की वॉटर सेव्हिंग टेक्नॉलॉजीज, ड्राय फील्ड ॲग्रिकल्चर, सस्टेनेबल ॲग्रिकल्चर, तुमचे एनर्जी. म्हणजे इस्रायल सरप्राइझिंगली, इस्रायलकडे ऑइल नाही आहे हो. आणि ॲट द सेम टाइम इट हॅज टू मीट इट्स एनर्जी नीड्स, आणि Needs. म्हणजे सिग्निफिकंट ओव्हरलॅप्स आहेत आपल्या आणि त्याच्यामध्ये. इराण भारतासाठी महत्त्वाचं आहे, खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर त्याचे 2 महत्त्वाचं काय आहे, एक म्हणजे कनेक्टिव्हिटी. हं. ठीक आहे. आपण इराण जर स्टेबल आणि इफ इट इज नॉट अ ग्लोबल पराय, इराणचं आता मित्र जरी असेल, त्याला पैसेच पाठवू शकत नाही आपण. हो. कारण सगळं ह्याच्यामध्ये तुम्ही काही बिझनेसच करू शकत नाही. तर जर कनेक्टिव्हिटी खूप मॅटर करणार त्याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट काउंटर टेररिझम. तर इराणला, म्हणजे इराण यू वुड नॉट बिलीव्ह की ज्यावेळेस तालिबानला पाकिस्तान, सौदी अरेबिया, कतर हे वगैरे सपोर्ट करत होते, त्यावेळेस इराण वॉज स्टॉन्चली अँटी तालिबान. ओके. Taliban has killed 10 diplomats of Iran in 1919 in Mazar-e-Sharif. अच्छा. तर ज्यावेळेस इराक वॉरच्या वेळेस आणि अफगाणिस्तानच्या वॉरच्या वेळेस, अफगाणिस्तान वॉरच्या वेळेस ज्यावेळेस नॉर्दर्न अलायन्स एकत्र करायची होती, हं. हं. ठीक आहे, तर अमेरिकन्स टूक रेडी हेल्प ऑफ अ इराणी डिप्लोमॅट. त्यावेळेस फेमस नव्हता मोहम्मद झरीफ, बरं. बिकम मोहम्मद जवाद झरीफ, फॉरेन मिनिस्टर हू कन्क्लुडेड दॅट JCPOA, द ओके. न्यूक्लिअर डील विथ ओबामा. ओबामा. तर त्यांनी म्हणजे एक नॉर्दर्न अलायन्सला युनिफाय करण्यासाठी 2 एक्सटर्नल महत्त्वाचे फॅक्टर होते. एक होता भारत, दुसरा होता इराण. त्या काउंटर टेररिझममध्ये ते महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट ही म्हणजे अमेरिकेलाही इराणनी वेळोवेळी बोललेले आहेत, पण त्या हं. अमेरिकेने स्वतःच्या फंडामेंटल्समुळे कधी कधी इराणसोबत त्यांची मदत घेतलेली नाही. सद्दाम हुसेनच्या अगेन्स्ट इराणनी त्यांना खूप मदत केलेली आहे. तर इराण एक्सपोर्ट्स इट्स रिव्होल्युशन,
बट ॲट द हां. सेम टाइम म्हणजे इट सपोर्ट्स इट्स ओन काइंड ऑफ टेररिझम, पण द काइंड ऑफ टेररिझम दॅट इट इज इंटरेस्टेड इन इज इन व्हेरी मच इन इंटरेस्ट ऑफ आर्स. दुसरी एक गोष्ट म्हणजे काय, की इथनं जर तुम्हाला ड्रग्स कंटेन करायचे असतील, पाकिस्तानला ड्रग्स कंटेन जरी करायचे असतील, करायचेत का नाही मला माहीत नाही, पण करायचे जरी असतील तरी पाकिस्तानकडे कुठलीही पॉवर नाही आणि पाकिस्तानमध्ये कुठलीही राजकीय इच्छाशक्ती आणि कुठलीही पॉवर नाही की त्या ड्रग्स ट्रेड ते थांबवू शकतील. खरं. अफगाणिस्तान कधी थांबवेल, कधी वाढवेल, कधी एक्सपोर्ट करेल काही माहीत नाही. नाही. इराणमध्ये तुमच्याकडे 1 ग्रॅम जरी कुठला ड्रग सापडलं ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी फासावर चढवतात. ओके. तर त्यामध्येही त्याही म्हणजे नार्कोटिक्स कंट्रोलमध्येही इराण एक आपला फार महत्त्वाचा पार्टनर आहे. पार्टनर. तर या गोष्टी आहेत. पण इराणमधल्या आपल्या काय लो हँगिंग गोष्टी काय आहेत? इराणमध्ये आज फक्त 10,000 भारतीय आहेत आणि ते शिकायला गेले ते मोस्टली रिलिजियस लाईन्सवर जातात. बरं. म्हणजे दुबईमध्ये कसं की तुम्हाला हिंदू भारतीय मिळतील, मुस्लिम जास्त असतील पण हिंदू भारतीय मिळतील, आणि इस्रायलमध्ये तुम्हाला सर्व पद्धतीचे मिळतील. तर इराणमध्ये मोस्टली जे गेलेले भारतीय आहेत तर ते शिया आणि ते मुस्लिम असे आहेत. बरं. तर इराणमध्ये बिकॉज ऑफ सँक्शन्स एनर्जी टाईज आत्ता इतके नाही आहेत. दुसरी गोष्ट डायस्पोरा एवढं हे नाही आहे. आणि तिसरं अजून एक्सटेन्सिव्ह सिव्हिल सोसायटी कॉन्टॅक्ट्स ते व्हायला पाहिजेत. ते बरं. अजून आपल्याला ते बिल्टअप हे करता येतील. ओके. तर या सर्व अँगलनी आपल्याला इराण खूप महत्त्वाचं आहे. अच्छा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इराण उद्या जर स्टेबल होत असेल तर आय एम नॉट व्हेरी कॉन्फिडंट अबाउट द काइंड ऑफ सिक्युरिटी अँड स्टेबिलिटी दॅट विल कम आउट ऑफ दी ओपन वॉर दॅट पाकिस्तान अँड अफगाणिस्तान आर इन राईट नाव. आणि आपल्याला रिजनल स्टेबिलिटी लागणारच आहेत. तर मोर लिबरल, मोर स्टेबल, म्हणजे लिबरल म्हणजे सेक्युलर नाही, ठीक आहे, ते खूळ सोडून दिलं पाहिजे. म्हणजे जर त्यांच्यावर तुम्ही सेक्युलरिझम लादायला गेलात तर तुम्हाला ऑथॉरिटॅरियन रिजिमच मिळणार. बट अ मोर लिबरल आणि मोर ओपन टू द वर्ल्ड इराण विल बी अ स्टेबलायझिंग फॅक्टर इन सेंट्रल एशिया अँड वी विल हॅव लॉट ऑफ थिंग्स. ठीक आहे. आणि फॉरेन पॉलिसी पर्स्पेक्टिव्हने की ती स्ट्रॅटेजिक डेप्थ, म्हणजे पाकिस्तानचं काय म्हणणं आहे की वाय वी नीड अ फ्रेंडली गव्हर्नमेंट इन अफगाणिस्तान, बिकॉज इफ इंडिया कम्स कॉलिंग शॉट्स वी नीड अ डेप्थ, वी नीड अ कंट्री टू फॉल बॅक ऑन, अँड हेन्स दे नीड अ फेवरेबल गव्हर्नमेंट इन अफगाणिस्तान. बरोबर. बट इफ यू हॅव अ स्टेबल ऑटोनॉमस इंडिपेंडंट, म्हणजे आपला मित्रही नाही पण त्यांच्या नॅशनल इंटरेस्ट प्रोटेक्ट करणारी जरी रेजिम इराणमध्ये राज्य करत असेल तरी इट विल सेट पाकिस्तान स्ट्रेट अँड देर इज नो स्ट्रॅटेजिक डेप्थ व्हॉट्स एव्हर फॉर पाकिस्तान. हेन्स अ स्टेबल रूट डेमोक्रॅटिक ऑटोनॉमस, नॉट डेमोक्रॅटिक बट स्टेबल लिबरल अँड अ फंक्शनल इराण इज इन इंडियाज नॅशनल इंटरेस्ट. पण आता रिसेंटली दोन गोष्टीचा एक गोष्ट झाली की आपल्या इथे इंडियन ओशनमध्ये जॉईंट एक्सरसाइज चालू होत्या आणि तिथे एक इराणचं एक जहाज बुडवलं आणि एक कोची पोर्टवरती स्टेशन होतं. हां, तेही बुडवलं. तर त्या जगाकडे आपण ॲज अ म्हणजे इमर्जिंग पॉवर कसं बघितलं पाहिजे? ते कोची नव्हतं, आयरिस देना नावाची बोट होती. विशाखापट्टणमला ते इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू असं नावाचं एक हे होतं. ओके. तर त्याच्यामध्ये काय असतं की तुम्ही इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यूमध्ये तुमच्या नवीन बोटी काय आहेत, मग ते एकमेकांचे नेव्हीजची ऑपरेबिलिटी, सहसा जे नेव्हीजचे एकमेकांमधलं जे कम्युनिकेशन आहे ना तर ते कन्व्हेन्शनल आहे. म्हणजे तुम्ही त्या कन्व्हेन्शनचा एक फ्लीट रिव्ह्यू हा एक पार्ट आहे. त्यासाठी ती इराणी बोट आली होती. इट हॅड लेफ्ट इंडिया वे बॅक 2-3 वीक्स बॅक. आणि सो इट वॉज शॉट डाऊन, इट वॉज टॉर्पिडोड, इट वॉज नॉट इवन शॉट डाऊन. That was the first torpedo that was used after the Second World War by the US Navy. And Pete Hegseth was talking about it. ठीक आहे. तर he is America's defense secretary. But anyways, ती बोट बुडाली. आणि मग आता कालचं मोहम्मद नाशीदचं, द फॉर्मर मालदीव्स प्रेसिडेंट आणि काही श्रीलंकेतल्या लोकांचं बघितलं तर ते म्हणलं की आता ते वॉर रिजनल न राहता इट हॅज एंटर्ड इंडियन ओशन आणि आय होप इंडिया स्टँड्स अप टू दी, हे असं त्यांचं म्हणणं आहे. जर आपण असं नॅचरली करायला गेलो असतो ना, ते म्हणले असते तुम्ही आमच्या डोमेस्टिक अफेअरमध्ये काय इंटरव्ह्यू करताय. द बोट वॉज संक इन EEZ ऑफ एक्सक्लुसिव्ह इकॉनॉमिक झोन ऑफ श्रीलंका, ओके, नियर गाले. ठीक आहे. तर आता त्याच्यामध्ये काय आहे की जिनेव्हा कन्व्हेन्शननुसार जो MSAR असा तो प्रोटोकॉल आहे. ठीक आहे. तर मेरिटाईम सर्च अँड रेस्क्यू हा जो प्रोटोकॉल आहे तर तो ट्रिगर झाला. त्याच्यानुसार ती श्रीलंकन नेव्ही त्याला मदतीला गेली. ज्यावेळेस त्यांनी आपल्याला मदतीला कॉल दिला, आपणही त्या मदतीला आपण ते गेलो. पण आता प्रत्येक गोष्ट आपण किती शॉर्ट्स कॉल करणार. दुसरी एक गोष्ट की म्हणजे तुम्ही अननेसेसरी, म्हणजे ठीक आहे की तुम्ही बोलताना म्हणलं की तुम्ही इथं करू नका, तुम्हाला काय आहे, आता दे आर ॲट ओपनली वॉर. ठीक आहे. दुसरी गोष्ट हे जवळ झाले श्रीलंकेच्या, तर त्यांची डोकेदुखी आहे. उद्या ते म्हणतील असं जर आपण करायला गेलो तर उद्या सुदानमध्ये
सौदी अरेबियन सपोर्ट केलेले आणि नंतर UAE सपोर्ट केलेले एकमेकांना मारतात. ते आपण का नाही थांबवत? थांबवत आहे. मालदीव्समध्ये आता जे सरकार आहे, मालदीव्समध्ये तो जो माणूस म्हणतोय की इंडिया शुड स्टँड अप टू द ऑपॉर्च्युनिटी, त्यालाच भारतीय लोकांनी म्हणून की त्याला स्टँड अप करून त्यालाच काढायला पाहिजे होतं. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी असतील. म्हणजे ठीक आहे की ऑब्व्हियसली वी नीड टू बी अ नेट सिक्युरिटी प्रोव्हायडर इन इंडियन ओशन रिजन. देर इज नो डाऊट अबाउट इट. बट देन वी नीड टू सेपरेट दी फॉल्स अलर्ट्स फ्रॉम दी रिअल अलर्ट्स. अजून एक क्वेश्चन मला वाटतोय की आत्ता सध्या AI आणि इतकं मॉडर्न वॉरफेअर झालं आहे, त्यामुळे इज इट म्हणजे आजपासून समजा तुम्ही 10 वर्ष मागे गेला तर सतत ऐकायला येतं की टेन्शन चालू आहे, पण वॉर असं काही व्हायचं नाही, युद्ध असं काही व्हायचं नाही. पण आत्ता अरे काहीतरी चालू आहे, उद्या संध्याकाळी आपल्याला बातमी येते की काहीतरी झालंय, आता बॉम्बिंग झालंय, हे झालंय. तर हे मॉडर्न वॉरफेअरमुळे होतंय किंवा मॉडर्न वॉरफेअर किती महत्वाचा रोल प्ले करतं याच्यामध्ये? नाही, हे जे ज्याला मॉडर्न वॉरफेअर म्हणतात ना, ते 80 वर्षापूर्वी 40 RMP रिव्हॉल्युशन इन मिलिटरी प्रॅक्टिसेस असं ते खूप वर्षापूर्वीच झालं असं म्हणतात. AI तर रिव्हॉल्युशनच करते. म्हणजे आम्ही फक्त 2 एक्झाम्पल देतो आणि आपण पुढे जाऊ. ठीक आहे. सो हाऊ दे टार्गेटेड खामेनी. ठीक आहे. सो बेसिकली ऑल दी सिग्नल्स ऑफ तेहरान वर हॅक्ड अँड कॅम्पस रेड लाईट्स आणि याच्यामधनं ट्रॅफिक ट्रॅफिक सिग्नल्स हे. दुसरी गोष्ट, जे सगळा मोबाईल डेटा टावर्स आहेत ते डिस्टेबलाइज केले होते, म्हणजे त्यांना तो SOS कॉल देता येणार नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे खामेनींच्या जवळचे जे कोणी बॉडीगार्ड्स आणि ड्रायव्हर्स होते, यांचे सगळे रोल कॉल्स, यांचे ड्युटी ॲलोकेशन्स, यांचं हे सगळं त्यांना हे इस्रायलकडे होतं. ठीक आहे. सो ह्याच्यामधनं टोटल दिस वर अबाउट बिलियन डेटा पॉइंट्स, more than like billions of data points that they had. So to analyze all this data, what they did is they deployed a mathematical tool called a social network analysis, and through that they could gather such kind of pinpoint. And so they didn't have to fall back on night. They did it in open light in the morning that they were so. तर हा एक AI चा रोल आहे. दुसरा एक AI चा रोल, इफ यू हॅव सीन अँथ्रॉपिक आणि DOD किंवा DO वॉर, डिपार्टमेंट ऑफ डिफेन्सला आता त्यांनी ते डिपार्टमेंट ऑफ वॉर केलंय. ठीक आहे. मिनिस्ट्री ऑफ वॉर असं ट्रम्पनी केलं, अग्रेशन दाखवायला. तर अँथ्रॉपिकला त्यांनी सांगितलं की तुम्ही एकतर तुमच्या त्या कोडमधलं की आम्हाला सर्व्हिलन्स पाहिजे तेवढं पाहिजे, आणि दुसरं म्हणजे काय की जे ऑटोनॉमस जे सगळ्या वेपन सिस्टम्स आहेत, फायरिंग सिस्टम्स आहेत, त्याच्यावर आम्हाला कम्प्लीट कंट्रोल पाहिजे. अँथ्रॉपिक सेड नो. आणि त्या भांडणामधनं की त्यांनी, म्हणजे यू वुडंट बिलीव्ह की क्लॉड म्हणून अँथ्रॉपिकचं हे जे आहे, तो DOD हॅज डिक्लेअर्ड अँथ्रॉपिक ॲज सप्लाय चेन रिस्क. सप्लाय चेन रिस्क म्हणजे कोण असतं की एखादी चायनीज गव्हर्नमेंटल एजन्सी किंवा नॉर्थ कोरियन शिपिंग कॉर्पोरेशन. तर नाव अमेरिकन, व्हेरी अमेरिकन AI कॉर्पोरेशन, सिलिकॉन व्हॅली कंपनी हॅज बीन डिक्लेअर्ड ॲज अ सप्लाय चेन रिस्क. That shows the importance of AI in like the upcoming warfare. I'm quite sure. But the second thing that you ask, ki he त्याच्यामुळे होते का? I'm not saying that. So in geopolitics, we believe that the world that we have seen after 1945, the World War II, so was essentially created out of the American hegemony. But and then it created like GATT and then UN and the IMF and the World Bank and all of this. And so because of American hegemony and American hyper preponderance, it stood like that. But now that is melting away. So America is slowly receding, and there is like other factors which are balancing. So what occurred from 1945 to 2010, and specifically from 1990s to 2010, was anomalous. But world essentially in anarchical condition, at war with each other or preparing for war or recovering from war, is the essential condition of international relations. So we are not going into something new. So for many of the geopoliticians, we are returning back to the classic old geopolitics. अच्छा. शेवटचा एकदम महत्त्वाचा मला असं वाटलेला प्रश्न आहे की फ्युचर काय आहे याच्यातनं सगळ्यातनं, की हे कुठे थांबताना दिसतंय, हे सगळे जे छोटे छोटे वॉर चालू आहेत जिओपॉलिटिकली पुढच्या 5 वर्षात तुम्ही काय प्रेडिक्ट करू शकाल? म्हणजे इफ आय से दॅट आय कुड प्रेडिक्ट थिंग्स, आय वुड बी लाइंग. And if someone else is saying that if they are predicting things,
आय थिंक दे आर इदर ओमनीसायंट अँड ओमनीपोटेंट विच आय एम नॉट. बट हां, म्हणजे की देर आर सम प्रेडिक्टर्स लाईक आय डेड की येमेन आणि असे काही स्पेसिफिक तुम्हाला बॅलन्सेस सांगता येतात. बट त्याच्याच म्हणजे आय एम नॉट सेइंग आय वुडंट बी गोइंग टू स्पेसिफिक्स. बट देन यू नीड टू लुक फॉरवर्ड टुवर्ड्स इकॉनॉमिक ग्रोथ्स ऑफ डिफरंट रिजन्स, economic integration of different regions. Then the even within economies, you can look about the innovation divergence. Some people started saying that like China is catching up with United States, हां, but बरोबर. now it's not doing that fast. Why? Innovation. बरं. ठीक आहे, म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला याही गोष्टींमध्ये बघाव्या लागतील. दुसरी गोष्ट, आय बिलीव्ह लाईक नाव बिकॉज सो मेनी जिओ पॉलिटिशियन्स आर टॉकिंग अबाउट अँड देर आर सो मेनी ड्रायव्हर्स, डेमोग्राफी विल बी डेस्टिनी. ठीक आहे, सो यू नीड टू लुक फॉरवर्ड टुवर्ड्स डेमोग्राफी as destiny. Now, then from geopolitics point of view, climate change is real and it is happening. But rather than focusing on the doomsday scenario, you need to look forward towards the geopolitics of climate change. How different states will use geopolitics of climate change to their own advantages. बरोबर. आणि इथनं पुढेचं जे इमिग्रेशन, आता फ्री ट्रेड रेजिम आहे. मला असं वाटतंय की आता त्याला अजून एक 5-6 वर्षात जे काही धक्के द्यायचे ते धक्के तर ते कोलमडणारच आहे. हा, मग आता तुम्ही त्यातनं काय इमर्ज करता, कसं करतात ते 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 आता टॅरिफ फ्री, बॅरियर फ्री, असं जे फ्री ट्रेड वर्ल्ड ते विसरून जा. ते आपण नक्कीच प्रेडिक्ट करू शकतो. ते जे दाव्यांचं स्वप्न होतं की हे जे फ्री ट्रेडनी जगाची वाट लावली, इट इज हिअर, इट इज नाव. तर maybe you need to augment your domestic capacities and maybe regionalismला तुम्हाला अजून जास्त चालना मिळेल. ओके. प्रोफेसर केदार, थँक्यू सो मच. तुम्ही हे सगळं जिओपॉलिटिक्स इतकं सिम्पलपणे आमच्या ऑडियन्सला आणि स्पेसिफिकली मला तुम्ही समजून सांगितलं, त्याबद्दल खूप 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 धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद. प्रोफेसर केदार नाईक यांनी अत्यंत इम्पॉर्टंट असे जिओपॉलिटिकल ॲस्पेक्ट हे खूप साध्या भाषेत आपल्यासमोर मांडले आहेत. नाही, मला खात्री की तुम्हाला आमचा हा आजचा एपिसोड आवडला असेल तर प्लीज लाईक करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका पुढच्या अशाच एका नवीन विषयावरती. तो स्टे ट्यून ओनली ऑन देसी पॉड.